गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. ज्ञान या प्रकरणावर आपलं चिंतन चालू आहे. मागच्या सत्रामध्ये आपण भेदांचे प्रकार पाहिले. अनेक प्रकार यामध्ये सांगितलेले आहेत. मुळात भेद भासण्याचं कारण अविद्या आहे हे आपण पाहिलं. आणि आता आपण आजच्या सत्रामध्ये कारणांचे प्रकार पाहणार आहोत आणि तीन सत्ता कोणत्या आहेत, शास्त्रात त्याचं वर्णन कसं केलेलं आहे हे पाहणार आहोत. मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. सीमाताई. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे. घडे जये त्या श्रीकृष्णे, वंदो तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांना वंदन करते. परमपूज्य सद्गुरु श्री डॉक्टर काकांना वंदन करते. आणि परमार्थ विज्ञानचा मनापासून अभ्यास करणाऱ्या सर्व साधक अभ्यासू बंधू भगिनींच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतन पुष्पाला सुरुवात करते. आपण मागच्या चिंतनामध्ये भेदांच्या प्रकारांपर्यंत आलो होतो, पण काही भेदांचे प्रकार आपले राहिले होते ते आपण आता त्याच्यावरती विचार करणार आहोत. आणि पुढे कारणांचे प्रकार आणि तीन सत्ता एवढा आपण आता तीन या प्रकरणांचा विचार करणार आहोत. आता आपण विचार केला होता की अविद्येमुळे भेद भासतात आणि आपलं संपूर्ण जीवन हे भेदमय असल्यामुळे, म्हणजे ह्या भेदमय जगतामध्येच आपण जीवन जगत असल्यामुळे त्या भेदांचा आपल्याला सातत्याने अनुभव आहे. आणि तो अनुभव असल्यामुळे असं एक अभेद तत्व आहे हे शास्त्र, संत आणि सद्गुरू आपल्याला वारंवार सांगत असतात. आणि त्या भेदातून अभेद दृष्टी विकसित करणं हे साधकाचं काय आहे तर काम आहे.
आणि म्हणून आपल्या समोर अनेक भेदांचे प्रकार इथे परमार्थ विज्ञान मध्ये आपल्या समोर ठेवलेले आहेत. बघा, आपण मुख्य 5 प्रकारचे भेद होते, त्याच्यामध्ये आपण जीव, ईश्वर आणि जीव आणि दुसरा जीव हे भेद आपण सविस्तरपणे बघितले होते. तिसरा भेद आहे आपल्या समोर जीव व अचेतन जड यांच्यामधील भेद. सचेतन जीवाला अचेतन विषयांची ओढ लागून राहणं हेच काय आहे या भेदाचं तर लक्षण आहे. मग आता सचेतन जीव आहे आणि अचेतन सगळ्या काय आहेत तर भोग्य वस्तू आहेत. आता इतकं का गुंतायला होतं हो आपल्याला ह्या सगळ्या भोग्य वस्तूंमध्ये? आता आपल्या अवतीभोवती ह्या सगळ्या काय आहेत तर भोग्य वस्तू असतात. आता गुंतायला होतं याचं कारण काय तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या वस्तूंमधून मला सुख मिळेल असा भ्रम आपल्याला झालेला असतो. आणि म्हणून आपण सातत्याने काय करतो तर वस्तू जमवण्याचा प्रयत्न करत असतो. आता कसं आहे, सगळ्यात व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती या सगळ्यांमधून आपल्याला सुख मिळतं. म्हणून सगळं आपल्याला सातत्याने अनुकूल असावं. जसं आपण म्हणतो पंचविषय, आणि पंचविषयांमधून सुख मिळतं. हा काय तर आपला एक जीवाला असं वाटतं की पंचविषयातून मला सुख मिळतं, म्हणून सातत्याने त्याची धाव कशाकडे असते तर बाहेर असते. बघा, आपला भेद आहे जीव आणि अचेतन जड. आता जीव सचेतन आहे आणि भोग्य वस्तू त्या सगळ्या कशा आहेत तर त्या अचेतन आहेत. पण तरी सुद्धा आपलं अंतःकरण जे आहे ते त्याच्यामध्ये सातत्याने गुंतून राहतं. आणि हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत सातत्याने सुखदुःखमय जीवन जगणं जीवाला काय आहे तर अपरिहार्य आहे. कारण तो सातत्याने तेच जीवन जगत राहतो. एक माझंच उदाहरण सांगते. आम्ही नवीन गाडी घेतली होती आणि नवीन गाडी घेतल्यानंतर एक महिनाभरातच काय झालं तर ऍक्सिडेंट झाला गाडीचा. नंतर झाला इन्शुरन्स क्लेम झाला, गाडी जशी होती तशी परत नवीन होती तशी झाली. पण काय की आता मी राहते माझं घर जे आहे ते कसं रोडवर आहे आणि हे ऑफिस मधनं यायचे आणि गाडी, माझे मिस्टर यायचे आणि गाडी खाली लावायचे. खूप मोठी गाडी होती आणि गेट आमचं खूप लहान होतं. मग ती गाडी काय आत यायची नाही गेट मधून, म्हणून रस्त्यावर लावायचे. आणि आमच्या समोर क्लास चालू असायचे. त्या क्लासेस मधल्या सगळ्या मुलांच्या सायकली ही अशी लाईन लागलेली असायची. अनेक लोक येऊन तिथे पार्क करायचे कारण जागा आहे खाली. आता माझं किचन त्या रोडवर असल्यामुळे माझं सतत लक्ष कशाकडे तर माझ्या गाडीकडे, की गाडीला कोणी सायकल तर टेकवत नाही का. हे आधी नव्हतं बरं का, पण जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि त्या गाडीला काहीतरी झालं तेव्हा सातत्याने माझं लक्ष खाली जायचं, नकळतच जायचं. म्हणजे ते अरे कोणी सायकल लावले का गाडीजवळ, गाडीला काही लागतंय का, म्हणजे आता गाडीला परत काही होऊ नये म्हणून. आणि असं बरेच दिवस झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपलं चित्त सारखं त्या गाडीमध्ये गुंतून राहिलेलं आहे. सारखं असं त्या गाडीची काळजी वाटायची. अरे मी एवढी जर मला काळजी वाट, म्हणजे असं माझ्या लक्षात आलं की माझं चित्त सातत्याने त्या गाडीशी काय आहे तर जोडलेलं आहे. आता जीव आणि अचेतन जड याच्यामध्ये काय भेद आहे बघा. अचेतन जड जी वस्तू आहे ती कधी जीवाला सुख देऊ शकते का? नाही सुख देऊ शकत. आता अचेतन जड वस्तू या मला व्यवहारामध्ये वापरण्यासाठी आहेत. आता वापरण्यासाठी आहेत म्हटल्यानंतर त्याला काही ना काहीतरी कमी जास्त होणारच आहे. ऍक्सिडेंट झाला, इन्शुरन्स क्लेम झाला, त्या सगळी व्यवस्थित गाडी होती तशी झाली, पण माझी चित्तवृत्ती मात्र त्या गाडीमध्ये काय आहे तर सातत्याने गुंतलेली आहे. आणि मग तुकाराम महाराज आपल्या समोर म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. म्हणजे ह्या सगळ्याला काय समजलं तरी ह्या अचेतन जड वस्तूंना माझं 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 समजून बसलं आणि त्याच्यामुळे सुख दुःख काय होत आहे तर आपल्या वाट्याला येत आहे. आता तुकोबा कसे आहेत हो, आम्ही सदैव सुडके चोरा आम्हाचे धाके. ते म्हणतात आमच्याजवळ काही वस्तू नाही म्हणून आम्ही आनंदी आहोत. बघा, जितक्या वस्तू कमी तितकं काय आहे तर खरं म्हणजे सुख जास्त आहे. पण मग असं असू शकतं का? आता आपण एवढा वस्तू जमवतो. आता तर खूपच मोबाईल आहेत, अनेक प्रकारचे मोबाईल बाजारामध्ये नवनवीन येतात, अनेक प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये नवनवीन येतात. मग त्या घ्यायच्या नाहीत का? आता आपलेच सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काकांकडे छान मोठं घर आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण कशा सुद्धा गुंतवणूक नाहीये. आता मी माझा प्रसंग सांगितला तुम्हाला सगळ्यांना. मी काकांबरोबर पुण्यातून येत होते आणि काकांच्या गाडीला हायवेवरती ऍक्सिडेंट झाला. मी पण गाडीमध्येच होते, पण काकांची ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा काका इतके शांत होते. रामकृष्ण हरी म्हणाले आणि आम्ही रस्त्याच्या कडेला बसून राहिलो. मग दुसरी गाडी आली आणि आम्हाला घेऊन गेली. पण काकांना जर मी त्यावेळेस म्हणजे काकांना मी जी काकांची स्थिती बघितलेली आहे
ती बघितल्यानंतर असं मला वाटलं की अरे किती आपण या गोष्टींमध्ये गुंतून राहिलेलो असतो. आता जे होणार आहे ते होणारच आहे. ऍक्सिडेंट होऊन गेला तो तर झालाच आहे. मग आता पुढे काय? मग आता तडतड करून चिडचिड करून काही होणार आहे का उपयोग त्याच्यातनं? अजिबात होणार नाही. मग आता असं होऊ शकतं की जितक्या वस्तू कमी तितकं सुख जास्त. मग वस्तू आणायच्याच नाहीत. प्रारब्धाप्रमाणे वस्तू येणारच आहेत. मला हव्याशा वाटणारच आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्या चित्ताची गुंतवणूक करून ठेवू नये. असली तरी रामकृष्ण हरी आणि नसली तरी रामकृष्ण हरी. अट्टहास नको. म्हणून हा जो भेद आहे जीव आणि अचेतन जड यांच्यातील भेद असा विचार केला तर तो जायला मदत होते. दुसरा भेद आहे जड व दुसरे जड यांच्यामधला भेद आहे. बघा आता जड आणि दुसऱ्या जड याच्यामध्ये भेद काय असेल हो? असं विचार केला तर आपल्याला वाटतं आता खरं म्हणजे एक जीव चैतन्य आहे आणि दुसरं आत्मचैतन्य आहे. आणि जे जीव चैतन्य आहे तेच काय आहे तर मूळचं आत्मचैतन्य आहे. म्हणजे एकमेव अद्वितीय फक्त आत्मचैतन्य आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आहे ते कसं आहे तर सगळं अचेतन जड आहे. पण तरी इथे भेद दिला आपल्या समोर की जड आणि दुसरे जड यांच्यामधील भेद. आता जड पदार्थांना अधिष्ठान कोणाचं आहे तर परब्रह्माचाच आहे. तरी जड आणि जड भेद. आता जड म्हटलं तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आपल्या समोर पंचमहाभूत येतात. आता देह हा कशाचा आहे तर पंचमहाभूतांचा आहे. माऊली काय म्हणतात? देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा. जसं मी आता म्हटलं तसं की एक आत्मचैतन्य सोडून बाकी सगळं कसं आहे तर अचेतन जड आहे. पण या संपूर्ण अचेतन जडाला कोणाची सत्ता आहे तर परब्रह्माची सत्ता आहे. पण तरी इथे आपल्याला जड आणि दुसरे जड असा भेद सांगितलाय तर आपण विचार करूयात. देह कसा आहे तर पंचमहाभूतांचा आहे. आता आपण बघतो की सूर्य आहे चंद्र आहे. आता हे पण कसं आहे तर पंचमहाभूतांचं आहेत. का बरं? तो सूर्य काय अग्नीचा गोळा आहे. म्हणजे तेज तत्वाचा आहे पंचमहाभूतांमधल्या. मग आता सूर्य चंद्र हे सुद्धा कसं आहे तर आता आपल्याला काय वाटतं की सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे. या अर्थी सूर्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात. पण उपनिषद आपल्या समोर मांडणी असं करतं की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निही तमेव भांत अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती. म्हणजे सूर्य चंद्र तारका नक्षत्र अग्नी या सगळे कशामुळे प्रकाशमान आहेत तर त्या परब्रह्माच्या प्रकाशामुळे सूर्य चंद्र सुद्धा प्रकाशमान आहेत. यांना स्वतःचा प्रकाश नाही. म्हणजे सूर्य पण कसा आहे तर अग्नीचा गोळा आहे. तो पंचमहाभूतांमधला आहे. तो अचेतन जड आहे. म्हणून विचार केला तर जड पदार्थांना सगळ्यांना कुणाचं अधिष्ठान आहे तर परब्रह्माचं अधिष्ठान आहे. अजून एक दृष्टांत दिला जातो की कुंभार जेव्हा अनेक वस्तू तयार करतो तसं रांजण आहे, परळ आहे, माठ आहे, पणती आहे, त्याच्यामध्ये एका मातीशिवाय दुसरं काहीही नाही. या सगळ्या सृष्टीमध्ये काय आहे तर एक परब्रह्म आहे. त्याच्या प्रकाशामध्ये या सगळ्या वस्तू काय आहेत तर प्रकाशमान आहेत. म्हणून जड जड हा भेद सुद्धा काय आहे तर नाहीये. पुढे जड ईश्वराचा भेद सांगितला आहे. बघा जड पदार्थांना नामरूपांची उपाधी आहे. आता जड पदार्थ कुठलाही जरी असला या अविद्येमधला म्हणजे मायेमधला तरी त्याला नामरूपांची उपाधी आहे. आणि उपाधीमध्ये आपल्याला काय दिसतात तर हे सगळे भेद दिसतात. आणि ईश्वराला जी उपाधी आहे ती काय आहे तर मायेची उपाधी आहे. एवढाच फरक आहे. कितीही भेद या जगतामध्ये दिसत असले तरी सुद्धा तुकोबा म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. सगळ्यांमध्ये काय तुम्ही भेद आणि भेद नाहीच आहेत. भेद बघणं हे काय आहे तर अमंगळ आहे. म्हणून भेद बघूच नका. जो लक्षार्थ वाच्यार्थाने जो ईश्वर आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे. आणि जीव पण तसाच आहे. वाच्यार्थाने जो कोण आहे तर तो आत्मा आहे. तो लक्षार्थाने कोण आहे तर तो परब्रह्म आहे. आणि ही विचार करण्याची कला जमली की सगळे भेद काय होतात तर निघून जातात. पण सातत्याने विचार आणि विचार करावा लागतो की प्रत्येकामागे अधिष्ठान कुणाचं आहे तर परब्रह्माचं आहे. आणि आपली भेदमय दृष्टी असल्यामुळे आपले भेद गृहीत धरून शास्त्राने आपल्या समोर एवढी भेदांची मांडणी करून ठेवलेली आहे. आता या मुख्य भेदांशिवाय ईश्वरातील भेद म्हणजे दोन दैवतांमधील भेद सांगितलेला आहे. आता हा भेद असतो की नाही आणि आपल्या दृष्टीने असतो. आमचं दैवत कुठलं आहे विठ्ठल आहे. तुमचं कुठलं दैवत आहे आमचं श्रीराम आहे. अजून कोणाचं काय आहे तर आम्ही शंकराशिवाय कोणालाच मानत नाही. म्हणजे आता हे भेद कोणी करून ठेवलेले आहेत? हे भेद आपण करून ठेवलेले आहेत. पण
समर्थ काय म्हणतात, विठोने श्री वाहिला देवराणा. विठ्ठलाच्या मस्तकावर काय आहे तर शिवाची पिंड आहे. शंकर रामनामाचा जप करतात, तर श्रीराम शंकरांचा महात्म्य सांगतात. आणि डॉक्टर राका गमतीने म्हणतात की सगळे देव हे कसे आहेत तर आतमधून एकमेकांना सामील आहेत. याचा अर्थ नामरूप जरी वेगळी दिसत असली तरी सुद्धा ब्रह्मस्वरूपाने ते काय आहेत तर अगदी एकच आहेत. म्हणून दोन दैवतामध्ये सुद्धा भेद अजिबात नाही. आता ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामधील भेद आहे बघा. शांत सरोवरातील पाण्यात तरंग तरंग उमटावा आणि त्याच पाण्याच्या हालचालीला आपण काय म्हणतो, तरंग म्हणतो. शांत सरोवर आहे, त्याच्यावरती हालचाल झाली पाण्याची की तरंग उमटतो आणि त्याला आपण काय म्हणतो तर तरंग म्हणतो. त्याचप्रमाणे सृष्टी निर्मितीसाठी मायेची उपाधी स्वीकारली की तेच परब्रह्म ईश्वर होतं. जे निर्गुण निराकार ब्रह्म सगुण साकार होतो. आता उपाधी गेली, आता ईश्वराची काय उपाधी आहे तर माया ही उपाधी आहे. त्याची उपाधी नष्ट झाली म्हणजे काय होतं तर ह्या सृष्टी प्रलयकाली ही संपूर्ण सृष्टी जर नष्ट झाली तर तो ईश्वर जाईल कुठे. त्याला आपल्या मूळच्या स्वरूपात जाण्याशिवाय अजिबात पर्याय नाही. म्हणून ईश्वर पण काय आहे तर लक्षार्थाने परब्रह्मच आहे. म्हणून त्यांच्यामध्ये पण अजिबात भेद नाहीये. आता ब्रह्म आणि जीव यांच्यामधला भेद आहे. जीवाची अविद्या उपाधी गेली की तोच कोण आहे तर ब्रह्मरूप आहे. आता तो अज्ञानामध्ये आहे, अविद्येमध्ये आहे, त्यामुळे मूळचं स्वरूप त्याला अनुभवाला येत नाहीये. मग त्यांनी अविद्या ही उपाधी अभ्यासाने शास्त्रशुद्ध चिंतनाने संत श्री गुरूंच्या कृपेने घालवली की, घालवली हा शब्द वापरते मी, त्यांनी प्रयत्नपूर्वक ती घालवावी लागते. आणि जेव्हा तो जीव प्रयत्न करतो तेव्हा संतांची आणि सद्गुरूंची कृपा त्याच्यावरती आहे. पण प्रयत्न मात्र काय आहेत तर आधी आपल्याला करावे लागतात, म्हणजे जीवाला करावे लागतात. म्हणून ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये काय आहे तर अजिबात भेद नाही. पुढे ब्रह्म व जड यांच्यातील भेद सांगितलाय. माऊलींची ओवी आपल्या समोर, जडाजडी अंशी रहाटणे सरिसी ते चेतनागा तुझसी लटिकी नाही. म्हणजे या जड आणि चेतन या सर्व पदार्थांमध्ये कोण आहे तर मीच आहे. आणि हे बघ अर्जुना, मी हे तुला खोटं सांगत नाही, अशी काय सांगितले संतांना, म्हणजे भगवंताला ग्वाही द्यायला लागली की या सगळ्यांमध्ये मी काय आहे तर ओतप्रोत भरून आहे. म्हणून ब्रह्म आणि जड यांच्यामध्ये अजिबात भेद नाही. आता हे सगळे जे भेद आहेत ते कसे आहेत तर मिथ्या आहेत, केवळ भ्रमात्मक आहेत. वास्तविक ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. पण आता कसं आहे की व्यवहार जो आहे हा भेदाने चालतो, ही गोष्ट अगदी सत्य आहे. पण भेदाने चालणाऱ्या व्यवहारामध्ये जो अभेद बघतो त्याला ज्ञानी असं म्हणतात, आणि जो भेद बघतो त्याला अज्ञानी असं म्हणतात. आता आपण ज्ञानी पण नाही, आपण अज्ञानी पण नाही. आपण कोण आहोत तर आपण साधक आहोत. आणि आपण या अज्ञानाकडून ज्ञानाकडचा प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहोत की आम्हाला या भेदामागे काय बघायचं आहे तर अभेद तत्व बघायचं आहे. म्हणून साधकावस्थेत सततच्या अभ्यासाने साधकाला हे निश्चय प्रयत्नपूर्वक करावे लागतात. आणि म्हणून हे सगळं शास्त्र समजावून घ्यावं लागतं. आता जीवनमुक्ताला सुद्धा हे भेदमय जग दिसतच. जोपर्यंत प्रारब्धाप्रमाणे देह आहे तोपर्यंत जीवनमुक्ताला हे भेदमय जग दिसण्यापासून अजिबात राहणार नाही. पण कसं आहे, त्याचे भेद जे हे आहेत ते सगळे बाधित झालेले असतात. म्हणजे हे भेद सत्य नसून ते मिथ्या आहेत. आणि या भेदामागे एकच अभेद तत्व आहे याचा सहज निश्चय झालेला असतो. याचा दुसरा अर्थ की तो सतत काय असतो तर आत्मानुसंधानात असतो. आता भेदमय हा जीवन जगणं हा व्यावहारिक एक भाग आहे. पण जे संत आणि सद्गुरू असतात त्या भेदामागचं अभेद तत्व बघायला आता त्यांचा बुद्धीचा इतका पक्का निश्चय झालेला असतो की कुठलाही भेद समोर आला तरी त्यांना त्याच्या मागचं अभेद तत्व आपोआपच तिथे अनुभवाला येऊन जातं. आता अजून या व्यतिरिक्त 3 प्रकारच्या भेदांचा इथे विचार केलेला आहे. हे 3 भेद आहेत देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. बघा, सर्व बाजूंनी मर्यादा असणे याला काय म्हटलेलं आहे तर परिच्छेद असं म्हटलंय. आता देशाला काय असते तर एक सीमा असते. पण हे ब्रह्मतत्व कसं आहे तर असीम आहे आणि कसं आहे तर व्यापक आहे. म्हणून ब्रह्मतत्वाला देश परिच्छेद नाही. पुढे काल परिच्छेद आहे. ब्रह्म आता कसं आहे तर काल परिच्छेद म्हणजे भूत भविष्य वर्तमान आपल्याला कसं आहे तर परिच्छेद आहेत. आपण एका तारखेपूर्वी मी नव्हते, आज तुमच्या समोर आहे आणि एका तारखेनंतर नक्की नसणार आहे. म्हणजे देहाला काय आहे तर कालानी ते परिच्छिन्न झालेलं आहे, म्हणजे कालानी ते मर्यादित झालेलं आहे. पण ब्रह्मतत्व मात्र कसं आहे तर ते कालांनी मर्यादित होत नाही. म्हणून आपण गणपतीला म्हणतो त्वम कालत्रयातीतः, आणि म्हणून त्वम ब्रह्मास्त्वम.
म्हणून ब्रह्माला काल परिच्छेद नाही. वस्तू परिच्छेद, दोन पदार्थांमधील आपापसातला भेद सांगितलाय. बघा, वस्तूला एक आकारमान असतं, एक वस्तू जिथे असते तिथे दुसरी वस्तू नसते. पण ब्रह्म असं आहे का? सदा सर्वत्र सम, ते भरून आहे. म्हणून ब्रह्माला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. आणि अविद्येमुळे आपल्याला काय मात्र वाटतात, तर हे सगळे भेद भासतात. बघा, ब्रह्म व्यापक आहे सांगण्यासाठी नेहमी आकाशाचा दृष्टांत आपल्या समोर दिला जातो. आता आकाश म्हणजे पोकळी. इथे परमार्थ विज्ञान मध्ये हा दृष्टांत दिलेला आहे की कुंभार जेव्हा घट तयार करतो, म्हणजे माठ तयार करतो, तेव्हा तो घट तयार करून पोकळी भरतो का असलेल्या पोकळीमध्ये घट तयार करतो? आता तो काय करतो? असलेल्या पोकळीमध्ये घट तयार करतो. तो घट तयार करून त्याच्यामध्ये पोकळी भरत नाही. आणि असलेल्या पोकळीमध्ये जेव्हा घट नावाची उपाधी निर्माण होते, तेव्हा त्या घटात जी पोकळी असते तिला घटाकाश असं नाव येतं. आता घट फुटला तर ती पोकळी कुठे जाते? कुठेच जात नाही. आता जी सीमित झाली होती घटाच्या निमित्ताने, म्हणजे घटाच्या उपाधीच्या निमित्ताने जी पोकळी सीमित झाली होती तिला आपण घटाकाश म्हणत होतो. घट फुटल्यानंतर असलेल्याच आकाशामध्ये काय होते, तर ते आकाश विलीन होऊन जातं. अगदी तसंच आपण म्हणतो की हा देहामधलं जे आकाश आहे त्याला आपण काय म्हणतो? आत्मा म्हणतो. आणि देह पडला की काय होतं, तर तो आत्मा परब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. इतकाच फरक आहे. म्हणजे त्याप्रमाणे ते मर्यादित झाल्यासारखं आपल्याला वाटतं, परिच्छिन्न झाल्यासारखं वाटतं. कारण मडक्याचा आकार तयार झाला म्हणून ते आपल्याला जणू काही परिच्छिन्न झाल्यासारखं वाटतं. पण ते मात्र काय आहे, तर परिच्छिन्न अजिबात नाही. आता ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, पण आपली सगळी दृष्टी जी आहे ती कशावरती आहे? नामरूपादी पदार्थांवर असल्यामुळे आपल्याला त्यातलं परब्रह्म अनुभवाला येत नाही. आपल्याला दिसतात ते काय दिसतात, तर फक्त भेद दिसतात. म्हणून भेदातून अभेद दृष्टी विकसित करण्यासाठी एवढी सगळी मांडणी आपल्या समोर वारंवार, एवढी आता किती भेद बघितले आपण, मागच्या वेळेस बघितले, आत्ताही एवढे भेद आपल्या समोर इथे ठेवलेले आहेत. म्हणून भेद कशातले आहेत, तर हे मायेतले आहेत, अविद्येतले आहेत. पण या भेदामागे अधिष्ठान परब्रह्म जे आहे ते मात्र काय आहे, तर एकमेव सत्य आहे. डॉक्टर राकांचं एक काव्य आहे सुंदर, भेदा वाचुनी जग सारे पाहणे. आणि असं सतत अखंड अनुसंधान म्हणजे भेदामागचं अभेद तत्व पाहण्याचा अभ्यासच करावा लागतो. बघा, असं जे सद्गन चिद्गन आनंदघन ब्रह्म आहे आणि ते माझं स्वरूप आहे हे विसरायचं नाही. हा आपल्या सगळ्या अभ्यासाचा काय आहे, तर हा एक ठेका आहे की ब्रह्म कसं आहे, सद्गन चिद्गन आनंदघन आहे आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. तिथे दुःखाचा लेश देखील नाही. तुकोबा म्हणताय, दुःख ओखदासी न भेटे. आम्हाला दुःख औषधाला सुद्धा भेटत नाही. आणि आपल्याला मात्र काय होतं, तर आपल्याला असं वाटतं सारखं माझ्याच वाड्याला काय तर दुःख आहे. पण आता तुकोबांनी त्या परब्रह्माचा अनुभव घेतलेला असल्यामुळे, तेच विठ्ठल रूप झालेले असल्यामुळे, तेच आनंद रूप झालेले असल्यामुळे त्यांना दुःख औषधाला पण आम्हाला भेटत नाही, असा तुकोबांचा अभंग आहे आपल्या समोर. आणि असं जे ब्रह्म जे माझं स्वरूप आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठला जर अडथळा येत असेल तर तो अडथळा जो आहे तो दृश्य जगताचा अडथळा सतत येत असतो. आता इथे शास्त्रकारांनी मांडणी केलेली आहे की दृश्य जगत जे आहे संपूर्ण ते कसं आहे, तर कार्य आहे. आणि जेव्हा कार्य अनुभवाला येतं तेव्हा त्याच्या मागे कारण असलंच पाहिजे. कारणाशिवाय कार्याला अस्तित्वच नसतं. आणि या जगतामध्ये कुठल्याही कारणाशिवाय कार्य घडत नाही असा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणजे कुठल्याही कार्यामागे कारण असतंच. बघा, आपण लग्न कार्याला जातो, हॉलमध्ये धावपळ चाललेली असते, सगळी मंडळी आलेली असतात, वराडी मंडळी. आता एवढं कार्य दिसतं आहे, सगळी धावपळ चाललेली आहे, कोणी काय आणतंय कोणी काय आणतंय. आता एवढं कार्य ज्या अर्थी चाललेलं आहे त्या अर्थी यजमान असणार ना कुणीतरी, म्हणजे कुणाचं तरी लग्न असणार आहे आणि ती व्यक्ती असते आतमध्ये. पण ते एक लग्न एक जे कारण आहे त्यामुळे हे सगळं काय दिसतंय, तर कार्य चाललेलं दिसतंय. अगदी त्याचप्रमाणे या सृष्टीचं जे आहे, दृश्य जगत जे आहे, हे सगळं आपल्याला दिसतंय. त्या अर्थी त्याच्या मागे नक्की काय असलं पाहिजे, तर कारण असलंच पाहिजे. आता दोन प्रकारची कारण या ठिकाणी शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेली आहेत. एकाला साधारण कारण म्हणतात आणि दुसऱ्याला असाधारण कारण असं म्हणतात. एकूण 9 कारणं आहेत.
बघा, ती मनापासून ऐकायची आहेत 9 कारणं, आणि त्या 9 कारणांमध्ये माझा रोल काय आहे हे समजावून घ्यायचं. आणि माझा रोल काय आहे समजावून घेतल्यानंतर त्याच्यामधून मला अलिप्त कसं राहायचं आहे हे पण शिकून घ्यायचं आहे. पहिलं कारण आहे ईश्वर. ईश्वर आहे म्हणून. बघा, हे संपूर्ण जगत का दिसायला लागलं तर ईश्वर आहे म्हणून. शास्त्र सांगतं की परब्रह्माच्या ठिकाणी, आता परब्रह्म कसं आहे तर एकमेव अद्वितीय आहे. एकमेव अद्वितीय परब्रह्माच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला. काय संकल्प निर्माण झाला? एकाकी न रमते, मला एकट्याला करमत नाही. मग दुसरा संकल्प निर्माण झाला. दुसरा काय संकल्प निर्माण झाला तर एकोहम बहुस्याम प्रजायेय, म्हणजे मी एक आहे, मी बहु व्हावं. आता लगेच दुसरा विचार मनामध्ये येईल, आता तर तुम्ही म्हणालात की ब्रह्म कसं आहे तर काही निर्माण करत नाही, आणि आता असं का बरं सांगताय? बघा, त्याचं स्पष्टीकरण करूयात आपण. आपण सातत्याने बघतो की ब्रह्म काही निर्माण करत नाही, ते कसं आहे तर अकर्ता आहे. पण आता इथे ही जी भाषा आहे त्याला अध्यारोपाची भाषा असं म्हणतात. म्हणजे ह्या अध्यारोपाच्या भाषेत हा विचार जो आहे तो सगळा समजावून घ्यायचा आहे की ब्रह्मापासून जग निर्माण झालेलं आहे हा आरोप झालेला आहे, आणि फक्त ब्रह्मच आहे हा काय आहे तर अपवाद आहे. आता ब्रह्मापासून जग निर्माण झालं हा ब्रह्मावर आरोप करून जो विचार आपण मांडतो त्याला अध्यारोप असं म्हणतात. आता ही अध्यारोपाची भाषा का बरं स्वीकारावी लागली? आता सिद्धांत आहे, समर्थांची ओवी आपल्या समोर दासबोध ग्रंथामध्ये, अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. शिष्य विचारतोय की स्वामी मला हे जग कसं निर्माण झालं ते सांगा. तर समर्थ असं म्हणतात, अरे ते झालंच नाहीये तर तू मला काय विचारतोस? आता झालंच नाही याच्यावरती आपला विश्वास बसेल का? जर मी इथून सांगितलं बसून की हे जग झालंच नाहीये तर एखादा श्रोता उठून म्हणेल की आम्ही झालेलो आहोत, तुम्ही कदाचित झालेला नसाल. बरोबर आहे. त्यामुळे हा जो अपवाद आहे तो आपल्याला, आपल्या बुद्धीला झेपतच नाही. तो म्हणजे की जग झालेलं नाही असं कसं म्हणता तुम्ही? आम्ही तर झालेलो आहोत, जन्माला आलेलो आहोत, हा एवढा इथे प्रपंच मांडलेला आहे जगतामध्ये, मग तुम्ही कसं म्हणता की हे जग झालेलं नाही? आम्हाला असं सगळं का नुसतं जग झालेलं नाही असं आम्हाला वाटत नाही. तर ते कसं वाटतं तर अगदी सत्य वाटतं. आणि मग जग झालेलं आहे असं म्हटलं की त्याचा काय सांगावा लागतो तर कर्ता सांगावा लागतो. आणि ह्याला अध्यारोपाची भाषा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मावरती जगताचा आरोप केला गेला म्हणून त्याला अध्यारोप असं म्हटलेलं आहे. आणि मग जग झालेलं आहे म्हटलं की कर्ता सांगावा लागतो. आणि मग ईश्वराने मायेचं सहाय्य घेऊन हे जग निर्माण केलं. कारण ब्रह्म तर कसं आहे तर निरुपाधिक आहे, त्याला कुठलीही उपाधी नाहीये. पण सृष्टी निर्मितीसाठी जेव्हा ब्रह्म मायेचा अंगीकार करतं तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि म्हणून ईश्वराने हे जग निर्माण केलं. आता साधारण कारण म्हणजे काय तर यच्च यावत, सर्व कार्यास जे कारण असतं त्याला साधारण कारण असं म्हणतात. म्हणजे या संपूर्ण जगाताला जे कारण आहे ते साधारण कारण आहे. दुसरं आपल्या समोर सांगितलेलं आहे की ईश्वर इच्छा. ईश्वराला इच्छा झाली म्हणून आता ईश्वराच्या इच्छेतून सृष्टी निर्मितीचं कार्य घडलं, आणि तोच काय झाला तर तोच सर्व झाला. म्हणजे सृष्टी निर्मिती करताना त्याला या सृष्टीचं काय आहे तर संपूर्णतः ज्ञान आहे, आणि त्याला ज्ञान आहे म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हणतात. तो सगळं जाणतो. तिसरं आहे आपल्या समोर ईश्वर ज्ञान. आता ईश्वराला कार्याचंही ज्ञान आहे आणि कारणाचंही ज्ञान आहे. बघा, ज्ञानदृष्टीने संकल्पपूर्वक पाहण्याने सबंध सृष्टीची निर्मिती झाली. त्याला कुठेही श्रम करावे लागले नाही, त्याला कुठलीही खटपट करावी लागली नाही. आता आपल्याला खूप खटपट करावी लागते घर बांधताना, खूप श्रम करावे लागतात आपल्याला, पण तसे श्रम त्याच्या ठिकाणी अजिबात झालेले नाहीत. पुढे आहे ईश्वर प्रयत्न, त्याची ही लीला आहे. हे सगळं घडावं ही त्याची काय तर लीला आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सगळ्या जगताचं व्हावं ही त्याची काय आहे तर लीला आहे. आणि हे ईश्वराच्या संकल्पाने सगळं निर्माण झालेलं आहे. आपल्याला बघा साधा अनुभव असतो की जेव्हा मी घर बांधायला आम्ही सुरुवात केली तेव्हा जर आपली ह्याच्यावरती रस्त्यावरती वाळू येते, सिमेंट येतं, नंतर विटा दगड येतात, आणि लोक तक्रारी करतात, मग यांचं सामान रस्त्यावरती पडलंय आणि आम्हाला ट्रॅफिकला काय होतीये तर अडचण होतीये. मग ते कॉर्पोरेशनचे लोक येतात आणि दंड मोजावा लागतो. म्हणजे एक घर बांधायचं तर मला एवढी खटपट करावी लागते, एवढी लटपट करावी लागते, इतका त्रास होतो. मग या भगवंताने ही सृष्टी निर्माण करताना हे डोंगर दर्या हे सगळं कुठे ठेवलं असेल आणि त्यांनी कसं निर्माण केलं
याचा काही आपल्याला अंदाज येतो? अजिबात अंदाज येत नाही. मग त्याला काय म्हणायचं, तर त्याला काही खटपट करावी लागत नाही, त्याची ती काय आहे तर लीला आहे. बस त्याला इच्छा झाली, त्याच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. पुढे आहे काळ, देश आणि अदृष्ट. बघा, त्या जीवाच्या ठिकाणी जर संचित साठलेलं असतं तर त्याला सृष्टी निर्मितीचा संकल्प झाला. मग आता सृष्टी निर्मिती करायची म्हटल्यानंतर काय आहेत तर सगळी प्राणीसृष्टी निर्माण करायची. म्हणजे आपण सगळे जे सजीव आहेत ते सगळे प्राणी, आता आपण बघतो ते प्लॅनेट वगैरे, अॅनिमल प्लॅनेट वगैरे, किती असंख्य प्राणी भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. पण त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी पण निर्माण केलेला आहे की ज्याला बुद्धी हा विशेष घटक दिलेला आहे. मग आता भगवंत ही सृष्टी निर्माण करताना काही नवीन निर्माण करतो का? सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो, प्रलय झाल्यानंतर ही सृष्टी सगळी नष्ट झाली, आणि नष्ट झाल्यानंतर आता आपण असं समजूयात की सगळी सृष्टी प्रलयाने काय झाली तर नष्ट झाली, तर प्रलय होऊन गेला आणि सगळे जीव मात्र काय झाले तर नष्ट होऊन गेले. मग आता ते जे जीव आहेत ते वासना रूपानी म्हणजे बीज रूपानी जे आहे ते तसेच राहतात, आणि जोपर्यंत वासना संपत नाही तोपर्यंत जीवाला सातत्याने जन्म आहेत असं शास्त्र आपल्या समोर मांडणी करतंय. मग आता भगवंत नवीन काही निर्माण करत नाही, त्या वासना बीजांमधूनच काय करतो तर नवीन जीव जन्माला घालतो परत भोगण्यासाठी. आणि ही सगळी काय होते तर बघा, जसं बी पेरल्यानंतर त्याला योग्य वातावरण निर्माण व्हावं लागतं, अगदी त्याचप्रमाणे सृष्टी निर्माण करताना भगवंत नवीन सृष्टी निर्माण करत नाही. जे संचित असतं ते वासना रूपाने जे राहिलेलं असतं ते प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी योग्य काल देश प्राप्त होताच नवीन जीवसृष्टी तो निर्माण करतो. आणि या सगळ्याला ईश्वराच्या संकल्पाने हेच एक उत्तर आपल्या समोर आहे. त्याला प्रतिबंधक भाव कधीच नसतो, ते होण्याला त्याला अडथळा नाहीच. तोच कसा आहे तर तो सर्व शक्तिमान आहे. तो जे मनात आणतो ते जसंच्या तसं करण्याचं सामर्थ्य ईश्वराच्या ठिकाणी आहे. ही 9 कारणं जी आहेत ती साधारण कारणं आपल्या समोर इथे मांडलेली आहेत. त्याला साधारण कारण असं म्हटलेलं आहे कारण दृश्य जगत निर्माण व्हायला ही साधारण कारणे आहेत, आणि साधारण कारणांशिवाय असाधारण कारण निर्माण होत नाहीत. आता असाधारण कारण म्हणजे काय, जरा फारच त्रास आहे नाही का डोक्याला. आता एवढं हे ज्ञान प्रकरण संपलं की तुम्हाला असं वाटत असेल की कधी हे ज्ञान प्रकरण संपतंय, पण आता ते ज्ञान प्रकरण तसंच आहे, त्याला करणार काय. पण एकदा समजावून घेतल्यानंतर, ते समजायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये किती गोडी आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण एवढं सगळं शास्त्र जे आहे हे आपल्या समोर शास्त्रकारांनी छान पैकी त्याची मांडणी करून ठेवलेली आहे, आणि ते समजायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. बघा, असाधारण कारणे म्हणजे काय, दृष्टांत सांगते म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला ज्या वेळेस 5 ज्ञानेंद्रियांनी दृश्य सृष्टीचं ज्ञान होतं त्यावेळेला अंतःकरण हे ज्ञान होण्यासाठी साधारण कारण आहे. अंतःकरण हा घटक जो आहे तो ज्ञान होण्यासाठी साधारण कारण आहे. आता डोळा हे ज्ञानेंद्रिय आहे, त्यांनी काय दिसतं आपल्याला, फक्त तर रूप दिसतं. नंतर कान आहे, त्यांनी काय ऐकू येतो तर शब्द ऐकू येतो. त्वचा, जिव्हा हे सगळे कसे आहेत तर 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 काय तर विषय आहेत, ते विशेषत्वानी आहेत. आता या दृश्य जगताचं ज्ञान करून घेण्यासाठी ही जी आहेत आता मी जी सांगितली कान, नाक, डोळा, ही काय तर असाधारण कारण आहेत. बघा, डोळ्यांनी पाहिलं पण अंतःकरण जर तिथपर्यंत पोचलंच नाही तर कळणं नावाची गोष्ट होत नाही. नुसता जो अचेतन जड डोळा असतो की नाही, आता तिथे जर अंतःकरण आतलं नसेल, म्हणजे जाणीव नावाचं तत्व नसेल, तर मात्र आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून अंतःकरण जे आहे ते कुठलंही दृश्य जगतातलं ज्ञान होण्यासाठी साधारण कारण आहे, आणि 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ती त्या गोष्टींची म्हणजे विषयांची शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही असाधारण कारण आहेत. या पद्धतीने तुम्हाला आम्हालाही साधारण आणि असाधारण कारण समजून घेता येतात. आता दुसऱ्या पद्धतीने एक खूप छान विचार आहे याचाच, कुंभार असतो, आपल्याला माहितीये कुंभार जो आहे तो मातीपासून अनेक वस्तू निर्माण करतो. आता कुंभारवाड्यात जर आपण गेलो तर किती वस्तू आपल्याला दिसतात, मठ आहे, रांजण आहे, सुरई आहे, बोळकं आहे, नंतर सुगडी आहेत, पणत्या आहेत. आता अनेक प्रकारचे कुकर असतात, पाण्याच्या बाटल्या असतात. ते कुंभार पण अनेक आता वस्तू नवीन 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 तयार करायला लागलेले आहेत. बघा, आता या ठिकाणी निर्माण करणारा जो आहे तो निमित्त कारण आहे. म्हणजे कुंभाराच्या निमित्ताने हे मातीचे विकार आहेत. आता विकार कशाला म्हणतात
मातीचं मूळचं स्वरूप बदललं की त्याला काय म्हणतात तर विकार असं म्हणतात. आता माती मूळची जी आहे तिच्यामध्ये काय झाले तर अनेक हे आकार निर्माण झाले, म्हणजे मातीमध्ये अनेक काय झाले तर विकार निर्माण झाले. मग एकाच मातीचे किती विकार झाले? असंख्य विकार झाले. आता कुंभाराच्या निमित्ताने हे सगळे विकार मातीचे होतात, म्हणून कुंभार कोण आहे तर याचा निमित्त कारण आहे. आता कुंभार आहे, कुंभाराची घडवण्याची इच्छा पण खूप आहे. कुंभाराजवळ ते घडवण्यासाठी ते चक्र आहे, नंतर ती काठी आहे, माती आहे, चिखल आहे, ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या त्याच्या ठिकाणी आहे. घमेलं आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण आता ह्याला आपण काय म्हटलंय तर कुंभाराला निमित्त कारण म्हटलंय, म्हणजे कुंभार पण आहे. पण हे सगळं असून सुद्धा जर मातीच जर नसेल तर हे सगळं होऊ शकतं का? मातीशिवाय घट नावाची गोष्ट निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून मातीला घटाचं उपादान कारण असं म्हटलंय, म्हणजे मूळचं कारण. माती असल्याशिवाय घटाची निर्मिती होऊ शकत नाही. आणि नुसतीच जर माती असेल पण बाकीच्या गोष्टी नसतील तरी घट होऊ शकत नाही. म्हणून घट नावाची गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा ते होण्यासाठी एक निमित्त कारण आहे आणि दुसरं उपादान कारण आहे. निमित्त कारण म्हणजे कोण? कुंभार पण लागतो आणि माती पण लागते. म्हणजे ज्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्या साह्याने कार्य घडतं त्याला निमित्त कारण असं म्हणतात. आता अजून एक भाग आपल्या समोर आहे बघा. माती आहे, पाणी आहे, घमेलं आहे, सगळ्या ह्या अचेतन ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. पण मग घट होऊ शकतो का? जर सचेतन कुंभार नसेल तर घट होऊ शकत नाही. तिथे काय लागतो तर कुंभार लागतो. बघा सगळ्या गोष्टी आहेत अचेतन, आपोआप चक्र फिरलं, नंतर आपोआप त्याच्यावरती तो गोळा चढवला गेला, असं होऊ शकेल का? असं होऊ शकत नाही. ते करण्यासाठी, त्या अचेतन गोष्टींचा वापर करण्यासाठी कोण लागतो तर सचेतन लागतो. कुठल्याही अचेतनातून आपोआप कार्य निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे आता आपला मुद्दा कशावर यायचा आपल्याला बघा, अगदी त्याचप्रमाणे ही संपूर्ण सृष्टी जी कार्यरूपाने आपल्याला दिसते आहे ती कशी आहे तर अचेतन जड आहे. मग ज्या ती अचेतन जड सृष्टी आहे मग ती निर्माण करणारा कोणीतरी असला पाहिजे. मग तो कोण आहे तर तो ईश्वर आहे. मग तो ईश्वर एकटा काही करू शकतो का? तो ईश्वर एकटा काही करू शकत नाही. मग तो कुणाचं सहाय्य घेतो करण्यासाठी तर तो मायेचं सहाय्य घेतो, आणि मायेचं सहाय्य घेऊन तो ही सगळी सृष्टीची काय करतो तर निर्मिती करतो. बघा मंदाताई एक खूप छान दृष्टांत देतात नेहमी. आता ब्रह्म अकर्ता आहे, आपल्या सगळ्यांना पाठ झालंय. ब्रह्म अकर्ता आहे, ते काहीही निर्माण करत नाही. मग आता कोण निर्माण करतो तर ईश्वर मायेच्या साह्याने ही सृष्टी निर्माण करतो. एक दृष्टांत मंदाताई नेहमी देतात, तो आपल्या समोर सांगते. बघा कोणीतरी एखादा पुरुष असतो, आता त्यांनी एखाद्या स्त्रीचं सहाय्य घेतलं, म्हणजे काय विवाहाच्या विधीने. आता विवाह होतो, आधी तो का आपण म्हणतो त्याला पुरुष म्हणतो, त्याचं लग्न झालं, मग आता तो कोण झाला तर गृहस्थ झाला. आपण लग्न झाल्याशिवाय त्याला गृहस्थ असं म्हणत नाही. जे स्त्रीशी संबंध आल्याखेरीज पुरुषाला गृहस्थत्व येत नाही. आणि हा संबंध कशासाठी? विवाहाने निर्मितीसाठी त्याने जोडतो. आता ब्रह्मवस्तूनी निर्मितीची वेळ आल्यानंतर ताब्यात असलेल्या प्रकृतीशी संबंध ठेवला आणि निर्मितीसाठी तो ईश्वर झाला. बस एवढाच फरक आहे ब्रह्म आणि ईश्वरामध्ये. प्रकृतीचं सहाय्य घेतलं की त्याच ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात, आणि म्हणून कर्ता ईश्वर आहे आणि ब्रह्म कसं आहे तर अकर्ता आहे. अशी छान विचारांची घडी बसवून घ्यायची, म्हणजे गोंधळ होत नाही ब्रह्म आणि ईश्वर मध्ये. बघा परत आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया. आता ज्या वेळेला आपण माठ पाहतो तेव्हा निमित्त कारण कुंभार, निमित्त कारण वेगळं आहे, आणि उपादान कारणची माती, ते कारण कसं आहे तर वेगळं आहे. पण आता या संपूर्ण जगताचा ईश्वर जो आहे तो कसा आहे? आता ही उदाहरणं आधी काय सांगितली मी, निमित्त कारण आणि उपादान कारण आपण वेगवेगळं बघितलं. कुंभार लागतो आणि माती लागते. आता ईश्वर ही दृश्य सृष्टी ज्या अर्थी दिसतेय त्या अर्थी त्याचा कर्ता कोण आहे तर ईश्वर आहे. मग तो असा आहे का निमित्त आणि उपादान कारण आहे का? तर तो तसा नाहीये. त्याला एक शास्त्राने खूप छान नाव दिलेलं आहे, अभिन्नो निमित्तोपादान कारण. म्हणजे असा एक मोठाच्या मोठा शब्द आपल्या समोर आलेला आहे. याचा अर्थ की निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्हीही कोण आहे तर तो ईश्वरच आहे. कारण ब्रह्माच्या सत्तेवरती हे संपूर्ण जग चाललेलं आहे, आणि ब्रह्माच्या सत्तेवरच ईश्वर सृष्टी निर्माण करतो. समजून घेऊयात आपण, काही अवघड नाहीये.
खूप सातत्याने वारंवार तेच तेच जर ऐकलं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी छान गोष्टी या लक्षात येऊन जातात, कारण आपण सातत्याने सगळेजण श्रवण करणारे अभ्यासू सगळे साधक आहोत. बघा इथे काय सांगितलंय की ईश्वरच जो आहे तो कोण आहे, तोच निमित्त कारण आहे आणि तोच कोण आहे तर तोच उपादान कारण आहे. तो वेगवेगळं इथे कोणी नाहीये. जसे इथे माती आणि कुंभार वेगवेगळे आहेत, निमित्त कारण आणि उपादान कारण, तसं सृष्टी निर्माण करताना एकच ईश्वर जो आहे तो एकच ईश्वर उपादान कारण झाला आणि एकच ईश्वर निमित्त कारण झाला. बघा अनध्यस्थ विवर्ताची एक मांडणी गुलाबराव महाराजांनी खूप छान आपल्या समोर मांडली आहे या संदर्भामध्ये. बघा सोन्याचा अलंकार करताना मूळच्या सोन्यामध्ये बदल जरी होत असला तरी सुद्धा अलंकारामध्ये सोन्या व्यतिरिक्त काहीही नसतं. म्हणजे सोन्यावरती सोन्याचा अलंकार हा अनध्यस्थ विवर्त या पद्धतीने जसा आहे, अगदी त्याच पद्धतीने संपूर्ण जग जे आहे परब्रह्मावरती निर्माण झालेलं आहे. आणि आता कार्य जे आहे ते उपादान कारणाशिवाय राहूच शकत नाही. बघा आता सोन्याच्या अलंकारातलं जर सोनच आपण काढून घेतलं, जर सोनच आपण काढून टाकलं तर अलंकार म्हणून काही शिल्लक राहील का? काही शिल्लक राहणार नाही. घटातली मातीच जर आपण काढून घेतली तर माती म्हणून काही शिल्लक राहील का? म्हणजे अलंकार आणि घट ही कार्य घडण्यासाठी बघा ज्याची आवश्यकता आहे, आता अलंकार पण घडलेला आहे सोन्याचा, घट पण घडलेला आहे मातीचा, म्हणजे ते घटामध्ये माती आणि अलंकारामध्ये सोनं हे त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे उपादान कारण हे कशामध्ये अनुस्यूत आहे तर त्या घडलेल्या गोष्टींमध्ये अनुस्यूत आहे. त्याशिवाय ते अलंकार किंवा घट तो सिद्धच होत नाही. म्हणजे कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असतोच. म्हणून उपनिषदांची मांडणी आपल्या समोर अशी आहे की सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केली आणि तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. आता थोडं आपल्या जवळ आलं की ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली आणि तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झाला. त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. त्यांनी पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. त्यांनी वायू म्हणजे पंचमहाभूत जे आहेत सगळी पंचमहाभूत निर्माण केली, सगळी सृष्टी निर्माण केली आणि तो त्यांच्यामध्ये शिरला. आता तो त्यांच्यामध्ये शिरला आणि आपले जीव प्राणी सगळे निर्माण केले, तो जीवांमध्ये पण शिरला. म्हणजे तो माझ्यामध्ये पण काय आहे तर तो आहे. म्हणजे हा जो जीव दिसतोय कार्यरूपाने त्याचं कारण कोण आहे तर ईश्वरच आहे. जीवाचं कारण पण कोण आहे तर ईश्वरच आहे. म्हणून समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये त्या शिष्याला म्हणतात की तू ईश्वराचे लेकरू, तू कोण आहेस तर तू ईश्वराचं लेकरू आहे. ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी. तू खरं तर ईश्वरापासूनच झालेला आहेस, पण तू त्याला काय झालायस तर कशा चुकला आहेस, म्हणजे तू त्याला गमावून बसलायस. म्हणजे तू त्याला ओळखत नाहीस. का बरं ओळखत नाहीस तर अभिमान घेतला पहिलं पारू. तू अभिमान घेतलास आणि तू काय झालास तर त्याच्यापासून वेगळा झालास. पण तू कोण आहेस तर तू ईश्वराचं लेकरूच आहेस. बघा कार्य हे नेहमी कारणाला धरून असतं आणि म्हणून जो जीवरूप जो आहे, जीवरूप आता आपण कोण आहोत तर कार्य आहोत ईश्वराचे. मग त्यांनी काय करायचं तर कारणाला म्हणजे ईश्वराला संपूर्ण शरणागत असावं. मग भगवंतांनी जे ईश्वरांनी विधिनिषेध घालून दिलेले आहेत त्या आज्ञांचं पालन करावं, त्याची उपासना करावी. आणि म्हणून एवढं सगळं सांगितलं आपल्या समोर की जीव, ईश्वराची सृष्टी आणि मूळचं काय आहे तर परब्रह्म आहे. पुढे 3 सत्ता आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. बघा वास्तविक पाहता पारमार्थिक दृष्टीने खरं तर 2च सत्ता आहेत, पण शास्त्राने आपल्या समोर मांडलेल्या आहेत. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी जी आहे ती प्रातिभासिक सत्ता. आता बघा पारमार्थिक सत्ता म्हणजे जी आहे ती परब्रह्माची, ती सत्ता कधीही नाही असं होत नाही, आहे आहे आणि आहे, कायमस्वरूपी आहे. आणि प्रातिभासिक सत्ता जी आहे ती स्वप्नातली सत्ता आहे. आता खरं म्हणजे स्वप्नातली सत्ता आपण जे स्वप्न बघतो ना त्याला प्रातिभासिक सत्ता असं म्हटलेलं आहे. पण आता सगळे संत जे आहेत ते व्यावहारिक सत्तेला काय म्हणतात तर स्वप्नच असं म्हणतात. म्हणून जे दासबोधाचा जे अभ्यास करतायत त्यांना त्यांच्या लक्षात येईल की समर्थांची एक ओवी आहे दासबोध ग्रंथामध्ये, जागृती हेची दीर्घ स्वप्न. स्वप्नातलं स्वप्न हे फार थोडा काळ असतं, पण जागृतीला पण संत काय म्हणतात तर स्वप्नवतच असं म्हणतात. म्हणून आपल्या समोर शास्त्रकारांनी 2च सत्ता मांडलेल्या आहेत, एक पारमार्थिक सत्ता आणि एक दुसरी प्रातिभासिक सत्ता. पण संतांनी मात्र आपल्या समोर 3 सत्ता सांगितल्यात, कारण व्यावहारिक सत्तेचा आपल्याला अनुभव असतो. म्हणून व्यावहारिक सत्ता, एक दुसरी प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी जी आहे ती
पारमार्थिक सत्ता आहे. आता सत्ता याचा अर्थ असणेपणा, अस्तित्व. आणि ह्या 3 प्रकारच्या सत्ता ज्या आहेत त्या आपल्याला सातत्याने जाणवत राहतात. बघा, संत, श्री गुरु, शास्त्र सातत्याने सांगतायत आपल्याला की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. पण इतकं वारंवार वारंवार सांगून सुद्धा ब्रह्माचं सत्यत्व, जगाचं मिथ्यत्व आपल्या मनाला लवकर पटत नाही. का बरं पटत नाही? कारण का तर अनंत जन्मींचे जे चुकीचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. बघा, कितीदाही प्रवचन ऐकली, किती अभ्यास केला, तरी सुद्धा आपल्याला ते लवकर मिथ्यत्व जगताचं पटत नाही. कारण याचं कारण पण तसंच आहे. कारण काय तर जे डोळ्यांना धडधडीत दिसतंय, ज्याचा आपण सातत्याने अनुभव घेतो आहे, त्याला काय म्हणायचं तर मिथ्या म्हणायचं. आणि जे आपल्याला अजिबात अनुभवाला येत नाही, त्याचा अंदाज देखील येत नाही, त्याला सत्य म्हणायचं. आणि इथेच काय होते, साधकाची तर फार मोठी पंचायत होते. आणि म्हणून जो आपला अभ्यास चाललाय की नाही सगळा, भेदातून अभेद तत्व बघणं, त्या परब्रह्माचा वेध घेणं, अनुसंधान ठेवणं, हे सातत्याने तुम्ही संत संगतीत सातत्याने राहिलात, सातत्याने त्याचं श्रवण मनन निधिध्यासन करत राहिला, तर हळूहळू हळूहळू गुरुकृपेने त्याचा अंदाज येत राहतो. आता या जगतामध्ये, या देहामध्ये आम्ही वावरतो, या जगात या जीवाची किंवा जगाची सत्ता कुठली आहे? 3 सत्ता आपल्या समोर सांगितलं, खरं 2 आहेत, पण 3 सत्तांची मांडणी आपल्या समोर केलेली आहे. कारण व्यावहारिक सत्तेचा आपल्याला अनुभव आहे. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. मग या जीवाची आणि या जगताची सत्ता कुठली आहे? कारण जी सत्ता आपल्याला सातत्याने जाणवती आहे. आता व्यावहारिक सत्ता पहिला थोडासा विचार करूया. तिथे ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आपले सगळ्यांचे जे व्यवहार चाललेले आहेत, त्या व्यवहाराचा जो आम्हाला अनुभव येतो त्याला व्यावहारिक सत्ता असं म्हटलेलं आहे. दुसरी प्रातिभासिक सत्ता आहे. जसं मी आता म्हटलं तसं प्रातिभासिक म्हणजे स्वप्न. जागृतीला पण समर्थ काय म्हणतात तर स्वप्न म्हणतात. दुसरी पारमार्थिक सत्ता आहे जी कायम स्वरूपी आहे. आता छानपैकी विचार करूया 3 सत्तांचा, जे 3 सत्ता आपल्याला छान समजून जातील. बघा, व्यावहारिक सत्ता आहे, या सृष्टीत ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवाला येतात, आता येतात ना सगळं, हे आजूबाजूला आपल्या सगळं अनुभवाला येते. आता खूप पाऊस पडला आहे, बाहेर जर आपण फिरायला गेलो आउटिंगला, तर डोंगर, दऱ्या, धबधबे, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. ह्या सगळ्या आपल्याला अनुभवाला येतात. सूर्य आहे, चंद्र आहे, या सगळ्यांना काय आहे तर व्यावहारिक सत्ता आहे. आमच्या देहाला पण एक व्यावहारिक सत्ता आहे. चित्ताला होणारी सुख दुःख ही सगळी आम्हाला काय येतात तर अनुभवाला येत आहेत. पण आपल्या एक लक्षात येईल की ही जी व्यावहारिक सत्ता आहे ही सातत्याने बदलतीये, म्हणजे ही परिवर्तनशील आहे, ही एकसारखी राहत नाही. आणि ही कशी आहे तर सातत्याने तिचं काय आहे तर बदलणं, हेच काय तर परिवर्तन, हे तिचं स्वरूप आहे. आता सुख दुःख पण काल सुख होतं, आज दुःख आहे, आज दुःख आहे, उद्या सुख आहे. म्हणजे आपलं जीवन सुद्धा जे आहे, म्हणजे व्यावहारिक सत्तेतले जे अनुभव आहेत ते सुद्धा कसे सातत्याने तर बदलणारे आहेत. पाऊस पडला, खूप थंड वाटतं, लगेच काय व्हायला लागतं, उकडायला लागतं. सुख आलं की त्याच्या मागून दुःख येतं, दुःख आलं की त्याच्या मागून सुख येतं. म्हणजे या देहादी जगताला जी आहे ती व्यावहारिक सत्ता आहे. पण व्यावहारिक सत्तेतले नियम पाळूनच व्यवहार करावा लागतो, तो सगळ्या संतांनी केलेला आहे. पण व्यवहार करताना मात्र व्यावहारिक सत्तेमध्ये पोटातलं पाणी हालू न देता व्यवहार करण्याची जर कला जमली आपल्याला, तर आपला लवकर लवकर प्रवास पारमार्थिक सत्तेकडे व्हायला मदत होते. बघा, पोटातलं पाणी हालू न देता असं ज्याला जमलं त्याने काय केलं तर जिंकलं. एकच उदाहरण सांगते, खूप उदाहरण आहेत, प्रत्येकाने आपली आपली बघावीत, तपासून बघावीत. बघा, आता असं आहे की दुःखाने, काळजीने, मान अपमानाने सातत्याने काय होतं, नुसतं पाणी आपलं हालत नाही तर उसळ्या मारतं. हा असा बोलला, तो तसा बोलला, मी काय अमुक आहे का, मी काय डमुक आहे का. आता हे जे तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान आपण दैनंदिन जीवनामध्ये जर व्यवस्थित वापरलं, आता वापरता कधी येईल जर मला ते आठवलं तर. आठवेल कधी जर त्याचा मी व्यवस्थित मनापासून श्रवण आणि मनन केलं असेल तर. म्हणून आठवायचं, वेळेवर जेव्हा मला वापरायचंय तेव्हा मला जर ते आठवलं तर मला ते वापरता येतं. आणि वापरलं की मग कळतं की अरे हे बरोबर आहे बरं का, हे संत आणि शास्त्र सांगतात ना. आणि सातत्याने जर आपण वापरत राहिलो तर एक वेळ अशी नक्की येणार आहे
की मला काय येऊन जाईल. तर म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये मी व्यवहार करत असताना सुद्धा माझी शांती यत्किंचित सुद्धा ढळत नाही. बघा एक उदाहरण सांगते. तर कोणी माझा अपमान केला, एखादी आली आणि माझा अपमान येऊन गेली, तर विचार आहे त्याच्या मागे. आता तिने अपमान का केला माझा, कोणीतरी एखाद्या व्यक्तीने. आता काहीतरी माझ्याकडून असं झालेलं असलं पाहिजे की त्या व्यक्तीने माझा अपमान केला. आता हे मला पक्क माहिती, काहीतरी माझ्याकडून असं झालेलं असलं पाहिजे की त्या व्यक्तीने माझा अपमान केला. किंवा मी जर काहीच केलं नसेल तर मलाही राग यायचं काही कारण नाही. आता माझ्याकडून जर काही झालं असेल, तिने अपमान केला तर अगदी योग्य आहे. आणि जर मी तसं अपमान होण्यासारखं काहीच केलं नसेल तर रागवायचं अजिबातच कारण नाही. जे दोन्ही बाजूनी काय, तर चित्ताची शांती बिघडण्याचं काहीच कारण नाही आहे. पण आपलं असं असतं का, मी का ऐकून घेऊ. आणि असं म्हणून काय होतं, तर आपलं पोटातलं पाणी काय होतं, तर एकदम उसळ्या मारायला लागतं, चित्त खवळतं, चित्त क्षुब्ध होतं. आता व्यवहारामध्ये शांतपणे उत्तर द्यावं थोड्या वेळाने. तो व्यावहारिक सत्तेमध्ये असं काही नाही. समर्थांनी पण सांगितलंय, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. व्यावहारिक सत्तेमध्ये शांतपणे योग्य वेळ पाहून उत्तर द्यावं, पण त्या क्षणाला मात्र माझं चित्त अजिबात क्षुब्ध होऊ देऊ नये. म्हणून दुःखातून या सगळ्या आपल्याला व्यवस्थित विचारांनी सोडवणूक करून घेता येते. महत्वाचं काय आहे की माझा गमावलेला जो आनंद आहे तो मला परत प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि हा प्राप्त कधी होईल, जेव्हा हे तत्वज्ञान आपण प्रत्यक्ष आचरणात आणू तेव्हा. बघा व्यवहार हा अतिशय आपल्याला सत्य वाटतो, आणि सत्य वाटल्यामुळे आठवून 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 काय होत राहतो, तर आपण सातत्याने दुःखी होत राहतो. डॉक्टर काका खूप छान एक विचार सांगतात. ते म्हणतात की बाहेरून येणारी दुःख खूप कमी असतात, जास्ती करून आपणच आपल्याला सातत्याने दुःखी करून घेत असतो. कसं, तर मागच्या गोष्टी आठवायच्या, सातत्याने काळजी घ्यायची, काळजी करायची. म्हणजे जीव हा स्वतःच्या विचारांनीच काय करतो, तर जास्त दुःख करून घेतो. इकडे प्रवचनात सांगायचं बरं का, खूप छान ऐकायचं, अभ्यास करायचा की जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. पण इथून उठल्यानंतर मात्र सगळं काय वाटतं, तर मला घटना सत्य वाटायला लागतात आणि जे व्हायचं ते होऊन जातं. असं अजिबात नाही. आता हे असं का होतं, तर सत्यत्व खूप घट्ट बसलेलं आहे आणि ते असतंच अनेक जन्मांच्या संस्कारांनी. पण सातत्याने मात्र विचारांनी काय करायचं, तर ते बाधित करण्याचा प्रयत्न करायचा, बाजूला करण्याचा प्रयत्न करायचा. आता सातत्याने विवेक करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये जे आहे ती व्यावहारिक सत्ता ही सातत्याने परिवर्तनशील आहे, देह परिवर्तनशील आहे, जग परिवर्तनशील आहे. म्हणून व्यावहारिक सत्तेतले नियम पाळून व्यावहारिक सत्ता व्यवस्थित सांभाळायची आहे, जी सगळ्या संतांनी सांभाळलेली आहे. त्यांनी व्यावहारिक सत्तेमध्ये आणि पारमार्थिक सत्तेमध्ये कुठेही गल्लत केलेली नाही. जे व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार सांभाळताना सुद्धा ते अखंड काय आहेत, तर अनुसंधानात जे विठ्ठल रूप झालेले आहेत, रामरूप झालेले आहेत आणि आत्मानुसंधानात अखंड ते वावरतायत देहामध्ये. दुसरी प्रातिभासिक सत्ता आपल्या समोर. प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय हो, तर वस्तूंची प्रतीती व्यवहार काळात काही काळच येते, परंतु विचारपूर्वक जर विचार केला तर त्या वस्तू कधीच अस्तित्वात नव्हत्या असं अनुभवाला येतं. प्रातिभासिक सत्तेचं उदाहरण देताना नेहमी स्वप्नाचं उदाहरण दिलं जातं, की स्वप्नकाळी जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा आपल्याला काय दिसतात, तर अनेक त्या स्वप्नामध्ये व्यक्ती दिसतात, वस्तू दिसतात, घटना दिसते एखादी. आणि स्वप्नकाळी त्या सगळ्या कशा वाटतात आपल्याला, तर अगदी सत्य वाटतात. आणि हाच तो जीवाला हलेला काय आहे, तर भ्रम आहे. आता झोपेतून जाग आल्यानंतर आपल्याला हसायला येतं, अरे मी किती घाबरले होते, हे तर खरं काय होतं, तर हे स्वप्नच होतं. आता स्वप्न चांगलं पडलं की आनंद होतो, स्वप्न वाईट पडलं की काय होतं, तर भय वाटतं. त्याचे परिणामही जागृतीमध्ये म्हणजे झोपेतून उठल्यानंतर आपल्याला अनुभवाला येतात. स्वप्नकाळी स्वप्न अगदी सत्य वाटतं. एक राजा होता, त्याला स्वप्न पडलं. आता राजाला काय स्वप्न पडलं, तर त्याच्याकडची सगळी संपत्ती संपुष्टात आली आणि तो काय झाला, तर भिकारी झाला. आणि भिकारी झाल्यानंतर तो दारोदार भीक मागायला लागला. त्याला कोणीही भीक घालेना. आता भीक घालेना, दिवसभरात काहीच मिळालं नाही, पोटात तर खूप भूक लागलेली आहे, खूप सारखा इकडून तिकडून फिरतो आहे. शेवटी त्याला एक अन्नछत्र दिसलं. रात्री खूप उशिरा ते लोक भांडी घासत होते
आणि मग तो अन्नछत्रावरती गेला. ते म्हणाले आमच्या इथलं पण सगळं संपलं आहे. एका भांड्याला थोडीशी शीत लागलेली होती. ती शीत राजाने काय केली तर तो म्हणा तेवढी शीत मला द्या. तेवढी आता तो राजा आहे का, त्या स्वप्नामध्ये कोण आहे तर तो भिकारी आहे. तर तो भिकारी असं म्हणाला की मला तेवढीच शीत चालतील, मला तेवढाच आधार होईल पोटाला. म्हणून ती शीत त्यांनी गोळा केली आणि त्यांनी हातामध्ये घेतली. तेवढ्यात एक तिकडनं कुत्र धावत आलं. तो घाबरला आणि त्याच्या हातातली शीत ती काय पडली तर म्हणजे जेवढे एखादा घास त्याच्या पोटामध्ये जाणार होता त्या भिकाऱ्याच्या, तो सुद्धा काय पडला तर खाली पडला. त्यांनी कुत्र्याला मारल्यानंतर कुत्र त्याच्या अंगावरती धावलं आणि कुत्र त्याला चावलं आणि भळा 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 रक्त व्हायला लागलं. आणि तो इतका दुःखी झाला तो भिकारी की आता काय करू आणि काय नको. त्याला इतकी भूक लागलेली होती, त्यातून कुत्र चावलं आणि तो जोरात ओरडला धावा 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 म्हणून. आणि धावा धावा म्हटल्याबरोबर सगळे शिपाई जे आहेत ते महालातले ते आले की राजेसाहेबांना काय झालं म्हणून. आणि मग राजा उठला आणि तो इतका घाबरलेला होता. मग त्याला एका क्षणामध्ये जाग आल्यानंतर त्याला लक्षात आलं की आपण महालामध्ये झोपलेलो आहोत. आता खरं म्हणजे स्वप्न काळी त्याला ते इतकं सत्य वाटलं, पण उठल्यानंतर त्याला कळलं की काय आहे तर हे स्वप्नच होतं. म्हणून त्यांनी काय केलं तर हुश्य त्याला बरं वाटलं. आता यालाच काय म्हटलेलं आहे तर प्रातिभासिक सत्ता असं म्हटलेलं आहे. आता हे संपूर्ण जग जे आहे ते ईश्वराला पडलेलं काय आहे तर एक स्वप्न आहे. आणि मग त्याचीच कृपा झाल्यानंतर म्हणजे ईश्वराची कृपा झाल्यानंतर, गुरु कृपा झाल्यानंतर, आता गुरु आणि ईश्वर कसे आहे तो अगदी एक आहेत, त्यांच्यामध्ये काहीही फरक नाहीये. आता गुरु आणि ईश्वर एकच आहेत आणि त्यांच्याच कृपेने मग हे सगळं जागृती हे काय आहे तर स्वप्न आहे, हे आपल्याला अनुभवाला येतं. झोपेतून जाग यावी अगदी त्याचप्रमाणे हे संपूर्ण जगत स्वप्नवत आहे, हे संपूर्ण जगत भ्रमात्मक आहे. हे लक्षात यायला कशाची जाग यावी लागते तर ज्ञानाची जाग यावी लागते, म्हणजे ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. समर्थांची मग गोवी आपल्या लक्षामध्ये येते की अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, जे झालंच नाहीये ते तू मला काय विचारतो आहेस. कारण का तर समर्थ एका उंचीवर आहेत, संत एका उंचीवर आहेत. तर उंची म्हणायची म्हणून म्हणायची, खरं म्हणजे ते कसे झालेले आहेत तर ते सर्व रूपच झालेले आहेत. आणि ते असे झालेले म्हणजे त्यांची जी उंची आहे, जे ब्रह्मरूप झालेले आहेत आणि ते जे ओव्या सांगतायत त्या ओव्यांचा आपल्याला अंदाज देखील येत नाही. कारण आपण कसं आहोत तर व्यावहारिक सत्तेमध्येच अजून अडकलेले आहोत. स्वप्नमत आपण जीवन जगतो आहोत, ते सगळं सत्य मानून चाललेले आहोत. म्हणून ज्ञान झाल्यानंतर मात्र ब्रह्मज्ञान झाल्यानंतर या दोन्हीही सत्ता काय होतात तर त्या बाधित होतात. प्रातिभासिक सत्ता समजावून घेण्यासाठी वेदांत शास्त्रामध्ये नेहमी दोन उदाहरणं दिली जातात. एक रज्जू सर्प, रज्जूवर भासणारा सर्प तो भासकाली अत्यंत सत्य वाटतो आणि वाळलेल्या झाडावरती म्हणजे वाळलेल्या झाडाच्या खोडावरती भूताचा भास होतो. तिसरं आहे मृगजळाचं उदाहरण. बघा हे सगळे रज्जूवर भासणारा सर्प, वाळलेल्या झाडाच्या खोडावरती भासणारं भूत आणि माळरान जमिनीवरती भासणारं मृगजळ हे भासमान खाली अत्यंत सत्य वाटतात. पण ज्ञान झाल्यानंतर मात्र कळतं की तो काय आहे तर तो भासच आहे. विचार करणार आहोत आपण त्याचा. बघा प्रातिभासिक सत्तेचा आपला विचार चाललेला आहे की जितका वेळ प्रतीती येते तितका वेळ ते सत्य आहे असं वाटतं. प्रातिभासिक सत्तेमध्ये अजून एक मनोराज्य जी आहेत ती पण प्रातिभासिक सत्ताच आहे. बघा मनोराज्य पण आपण कशी बघतो तर जागेपणी बघतो. मनोराज्य खूप असतात. ती कथा आपल्याला माहितीये की त्यांनी इतकी कुंभार इतकी मडकी आहेत, मग मला एवढे पैसे मिळतील, मग एवढ्या पैशात मी इतकं घेईन, मग इतका मी श्रीमंत होईन, मग मी लग्न करेन आणि बायकोला म्हणेल, मग तिला लाथ मारेन की तू माझं का नाही ऐकत, आणि तो लाथ मारतो आणि ती सगळी काय होतात तर मडकी फुटून जातात. आता ही जी कथा आहे ही काय तर मनोराज्य आहे. अशी प्रत्येकाची मनोराज्य असतात आणि असा मनोराज्यांमध्ये रमणारा माणूस सत्यत्वापासून अत्यंत दूर गेलेला असतो. प्रातिभासिक ही स्वप्नातली सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्ता मात्र तीनही काळात कशी आहे तर ती अबाधित आहे. आता हा जीव जो आहे तो प्रातिभासिक सत्तेतला आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की खरं तर दोनच सत्ता आहेत, प्रातिभासिक आणि पारमार्थिक. पण व्यावहारिक सत्ता ही आपल्यासाठी मांडलेली आहे संतांनी, कारण व्यावहारिक सत्तेतला आपल्याला अनुभव आहे. पण जीव जो आहे हा पण कसा आहे तर प्रातिभासिक सत्तेमधलाच आहे. मांडुक्य कारिकेमध्ये एक छान दृष्टांत दिलेला आहे. अलात शांतीचा दृष्टांत दिलेला आहे. अलात म्हणजे मशाल जी फिरते ती. बघा दिवाळीमध्ये
आपण बघतो की मुलं जी असतात ती फुलभाज्या अशा गरगर 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 फिरवतात. आता जेव्हा फुलभाज्या गरगर फिरवतात तेव्हा त्याचं एक काय होतं तर गोलाकार असं एक वलय तयार होतं, म्हणजे चक्र झाल्यासारखं वाटतं. वास्तविक तिथे चक्र अजिबात निर्माण झालं नसतं, पण ते निर्माण झाल्यासारखं वाटतं. अजून एक रोजचं उदाहरण आहे आपल्या याच्यामध्ये की फॅन बघतो आपण. जर फॅन आपण फास्ट लावला तर खरं त्याला 3 किंवा 4 पाती असतात, पण जेव्हा फास्ट फॅन फिरतो तेव्हा त्याचं काय होतं तर एक गोलाकार चक्र आपल्याला दिसतं. आता खरं एक अशी रेघ दिसते गोलाकार, त्याची अशी असते ती. मग ती असते का दिसते? आता बंद केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती काय पाती आहेत, पण ती असते का दिसते तर ती फक्त आपल्याला काय दिसते त्यावेळेस ती दिसते. तो फॅन जो फास्ट फिरतो त्या निमित्ताने ती आपल्याला रेघ गोलाकार झाल्यासारखी दिसते. अगदी त्याचप्रमाणे 3 गुणांच्या सततच्या रेट्यांमुळे, 3 गुणांच्या सततच्या प्रेरणांमुळे जीव नावाचं तत्व जे आहे ते सतत गरगर 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 फिरल्यासारखं वाटतं. त्याला चिदाभास म्हणतो, आभास म्हणतो. तो चैतन्याचा काय आहे तर तो आभास आहे. म्हणून जीव नावाचं तत्व जे आहे ते भासमान आहे. तर त्याला येणारे सुखदुःखाचे अनुभव सत्य कसे असतील? आता जीव नावाचं तत्वच जर भासमान आहे तर त्याला सुखदुःखाचे अनुभव पण कसे आहेत तर भासमानच आहेत ते. मग त्याला साक्षीभास्य असं शास्त्रांनी म्हटलेलं आहे. आता साक्षीभास्य हा शब्द कुठून आला? साक्षी याचा अर्थ आत्मा, म्हणजे आत्म्याच्या सत्तेवरती जीव नावाच्या भासमान तत्वाला सुखदुःखाचे सातत्याने भास होत राहतात. आणि पण आता जीवाला होऊ देत, पण माझं मूळचं स्वरूप काय आहे तर आत्मा आहे. म्हणून त्याला साक्षीभास्य असा शास्त्राने छान शब्द वापरलेला आहे. बघा, विचार करूया छानपैकी. मी चालत होते रस्त्याने, चालता चालता काय लागली तर पायाला ठेच लागली. आता ठेच इतकी जोरदार होती की जखम झाली. आता जखम जीवाला झाली का देहाला झाली का आत्म्याला झाली? जखम जीवाला झाली, देहाला झाली का आत्म्याला झाली? आता देह हा व्यावहारिक सत्तेतला आहे. झालेली जखम जी आहे ती व्यावहारिक सत्तेमध्ये नुसत्या देहाला कधीच कळणं शक्य नाही, कारण नुसता देह कसा आहे तर अचेतन जड आहे. मग त्या देहामध्ये जे जीव चैतन्य राहतं, जो जीवात्मा राहतो, ते चैतन्य नावाचं तत्व जे पूर्ण देहभर व्यापून असल्यामुळे कळण्याची व्यवस्था जी आहे ती जीवाला आहे. आणि त्यामुळे देहाला झालेली जखम जीवाला कळली आणि जीव कळवळला, म्हणजे त्याचं दुःख कुणाला झालं तर जीवाला झालं. आत्मचैतन्याला अजिबात जखम होणं शक्य नाही. आता जखम कशामुळे झाली? दगडामुळे झाली. मग जखम होणं अजिबात आत्मचैतन्याला शक्य नाही. अचेतन जड देहाला जखम झाली पण त्याला कळणं शक्य नाही. मग आता कळलं कुणाला तर जीवाला कळलं. मग आता जीवाने काय करायचं? व्यावहारिक सत्तेमध्ये डॉक्टरांकडे जायचं, ड्रेसिंग करून घ्यायचं, औषध घ्यायचं, काय दिल्या असतील त्या गोळ्या घ्यायच्या. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जीवालाच कराव्या लागतात. आता जीवरूप मीला जखम झाल्यानंतर, नाहीतर कसं होतं माहितीये, जर मला जखम तिथे ठेच लागली, हा कोणी दगड मध्ये टाकला, काय म्युन्सिपालिटीच्या लोकांना काय अक्कलच नाही, कधीही कुठे कामं करतात रस्त्याची आणि दगड टाकून ठेवतात. म्हणजे तडतड, जीवाची चिडचिड. पण आता जीवानी जर ह्या शांतपणे सगळ्या गोष्टी केल्या, जखम झाली, देहाला जखम झाली, दुखत आहे, मला कळलंय की जखम झालेली आहे, डॉक्टरांकडे गेले, ड्रेसिंग करवून घेतलं, व्यवस्थित उपचार केले, पण आत्मरूप मीला मात्र काहीही झालेलं नाही. आणि तो जो आत्मा आहे तो माझं काय आहे तर मूळचं स्वरूप आहे. बघा, म्हणून माऊलींची ओवी आहे, देहाचे धर्म देहाचे ठाई, आत्मयाचे धर्म आत्म्याचे ठाई. असं जर आपण बरोबर करत गेलो की देहाचे धर्म देहाजवळ ठेवायचे, व्यावहारिक सत्तेमध्ये त्याला जे काही असेल ते व्यवस्थित करत राहायचं, पण आत्मरूप मी असल्यामुळे आत्मरूप मी मात्र काय आहे तर सुखी नाही, दुःखी नाही, त्याला जखम झालेली नाही आहे. आता असे अनेक प्रसंग येणार आहेत, पण अशा अनेक प्रसंगांना विवेकाने जर आपण सामोरे जात राहिलो तर विवळणं होणार नाही, ओरडणं होणार नाही. नाहीतर कसं आहे माहितीये, येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगायचं, अहो मला बीपीची गोळी लागली, अहो मला शुगर लागली, आता माझं कसं होणार, माझं काय होणार, आता हे कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही. कारण हे विचारच माहिती नसतात. आता देह आहे म्हटल्यानंतर देह विकारी आहे, परिवर्तनशील आहे, तो व्यावहारिक सत्तेमधला आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होणं हा त्याचा धर्मच आहे. मग परिवर्तनशील असल्यानंतर तो त्याला जे काही होईल, त्याच्यात ज्या काही गडबडी होतील,
त्या जीवाला कळतात आणि जीवाने कळल्यानंतर त्याच्यावर जे काय उपाय करायचे आहेत ते उपाय करायचे आहेत, पण आत्मस्वरूपाला मात्र अजिबात विकार नाही. आणि सगळे शास्त्र संत श्री गुरु वारंवार सांगतात की तो आत्मा तू आहेस, तो आत्मा तू आहेस. असं छान विवेकाने आपली जर जीवनाची घडी बसून घेतली ना, तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ब्रह्मानुभव येणं म्हणजे सगळ्यांना तो आपल्याला येणार आहे सद्गुरूंच्या कृपेने, पण ती एक खूप उंची असते. पण तरी सुद्धा ब्रह्मानुभव येईपर्यंत जी साधना साधक करतो त्या साधनेने सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये एक शांती नक्की येऊन जाते. बघा, कबीरांच्या पिंडरीला कुत्रं चावलं, रक्त भळा 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 वाहत होतं. रस्त्यावरचे लोक बघतात कबीर आपले चाललेत स्वतःच्या धुंदीमध्ये. लोक म्हणतात कबीर महाराज तुमच्या पिंडरीला कुत्रं चावलंय. कबीर महाराज म्हणतात कुत्ता जाने और पिंडरी जाने. म्हणजे इतकं देह तादात्म्य संतांचं गेलेलं असतं. आता संतांचं गेलेले आपण तसं करायच्या भानगडीत पडू नये. आपण कुत्रं चावल्यानंतर इंजेक्शन घ्यावं, औषध घ्यावं, सगळं घ्यावं, सगळ्या गोष्टी कराव्यात, पण शांतपणे कराव्यात. तर जीवरूप मीचे जे भोग आहेत ते त्याला व्यावहारिक सत्तेमध्ये भोगावेच लागणार आहेत. पण आत्मरूप मी मात्र कसा आहे तर अत्यंत शांत आहे आणि निर्विकार आहे. म्हणून जीवानी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर विचार करत राहिलं तर या विचारांपुढे प्रातिभासिक सत्ता म्हणजे माया जी आहे ती अजिबात टिकत नाही. म्हणून आत्माराम मधला एक सांगितलं होतं ना मी, ओवी समर्थ म्हणतात की जो जीवनमुक्त असतो त्याच्यासमोर माया लाजून चूर होऊन निघून जाते. ती माया कुणाला बाधित करते? ती आपल्याला बाधित करते. कारण त्यांना माहितीये की मायेला माहितीये की मी ह्यांच्या समोर आले की ह्यांचा काहीतरी पापड मोडणारच, म्हणून तिलाही गंमत वाटते, ती आपल्याला खेळवते, पण ती जीवनमुक्तांना कधीही खेळवत नाही. आणि असं जर व्हायचं असेल, मायेतून जर बाहेर पडायचं असेल तर संत विचारांशिवाय, शास्त्रशुद्ध विचारांशिवाय साधनेला पर्याय नाही. आता अजून एक उदाहरण आहे आपल्या समोर प्रातिभासिक सत्तेतलं. रज्जूवर सर्पाचा भास का बरं होतो? अगं त्याची 2-3 कारणं सांगितलेली आहेत. सूर्य मावळलेला नाहीये, अजून अंधारही पडलेला नाहीये, ज्याला आपण संधी प्रकाश असं म्हणतो. अशा वेळेला बाहेर काहीतरी दूरवर आपल्याला काहीतरी पडलेलं दिसतंय. आता काय पडलेलं आहे हे दिसत नाहीये, पण वारा यावा आणि ते हलावं, म्हणजे ते हलताना दिसतंय, आपल्याला दिसलं आणि हल्लं की आपल्याला वाटतं बापरे काय हल्लं इथे. बरं, काय हल्लं म्हटल्यानंतर दुसरं काही डोक्यात विचारच येत नाही. असं वाटतं की आता हे जे पडलेलं आहे ना काहीतरी इथे हल्लंय, म्हणजे हा काय आहे तर साप आहे. आणि बघा आता हे जे पडलेलं आहे ते आम्हाला आतमध्ये माहिती नाही, आणि अपुऱ्या प्रकाशामध्ये जे पडलेलं आहे ते न दिसता आम्हाला काय दिसतंय तर त्याच्यापेक्षा ते विपरीत वेगळं असं काहीतरी दिसतं आहे, त्याला भास असं म्हणतात. आता काय पडलेलं आहे हे माहिती नाही, अपुऱ्या प्रकाशामध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच दिसतंय विपरीत, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, त्याला भास असं म्हणतात. आता आहे रज्जू, पण काय दिसला तर सर्प दिसला. मग रज्जूवर सर्पाचा भास होण्याची कारण काय आहेत हो? एक तर सर्पाचा संस्कार आमच्या आतमध्ये आहे आधीपासूनचा, दुसरं सर्पापासून भय आतमध्ये आहे, आणि रज्जूवर पूर्ण प्रकाश नाही, आणि पूर्ण प्रकाश नसल्यामुळे अपुऱ्या प्रकाशात जे पडलेलं आहे ते त्या स्वरूपात न दिसता आम्हाला ते वेगळ्या स्वरूपात दिसतं, आणि जे वेगळ्या स्वरूपात दिसतं तेच सत्य आहे असा दुसरा गैरसमज आमच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि असा गैरसमज निर्माण झाल्यामुळे आम्ही आरडाओरडा करायला काय केली तर सुरुवात केली, अरे इथे साप आहे, कुणीतरी या, धावा. असा आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझा मुलगा आला टॉर्च घेऊन, आई कुठे कुठे साप म्हणून. म्हटलं अरे तिकडे मागे बघा, इथं हलताना काहीतरी दिसतंय, मला तो नक्कीच काय आहे तर तो साप आहे. आता माझ्या मुलाने जेव्हा तो उजेड त्या सापावर टाकला तेव्हा असं कळलं की तो काय तर साप नसून ती दोरी आहे. म्हणजे पूर्ण प्रकाश जेव्हा त्या दोरावर पडला तेव्हा लक्षात आलं की हा साप नसून दोर आहे, आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा भय काय झालं तर माझं निघून गेलं, आणि मग मी दोर उचलला आणि तो काय केला तर तो बाजूला ठेवून दिला. फक्त भास. बघा विचार आहे अजून. आता प्रातिभासिक सत्ता कशी आहे तर त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी, असा छान शास्त्रीय शब्द आहे. जे वास्तविक साप दिसण्याच्या आधीही तो तिथे नव्हता, आम्हाला त्या सापाचा भ्रम झाला त्या भ्रमकाळीही तो तिथे नव्हता, आणि टॉर्चचा उजेड टाकल्यानंतर सुद्धा तो तिथे नव्हताच.
मग इकडून तिकडून जाण्याचा प्रश्नच कुठे आला? म्हणजे तिन्ही काळी तो साप तिथे नव्हता. ज्या वेळेला भास होत नव्हता तेव्हाही नव्हता, भास झाला त्याही वेळेला तो नव्हता, आणि नंतर तो तिथे नव्हता. म्हणजे भास निवृत्त झाल्यानंतर तो तिथे नव्हताच. पण नसून सुद्धा काही काळ तो आम्हाला असल्यासारखा तो वाटला. असल्यासारखा वाटल्यामुळे अंतःकरणामध्ये अत्यंत भय निर्माण झालं. आणि तुकाराम महाराज मग आपल्या समोर म्हणतात, रज्जू सर्पापरी भासी अले जगडंबर. ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा भास व्हावा त्याप्रमाणे या अधिष्ठान परब्रह्मावरती या जगताचा काय आहे तर फक्त भास आहे. आणि तो आमच्या लक्षात काय येत नाही तर स्वस्वरूपाचं पूर्ण ज्ञान नसल्यामुळे आमच्या तो लक्षात येत नाही की ज्याप्रमाणे रज्जूवर सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे ब्रह्मावर जगताचा, म्हणजे ब्रह्मावरती जगताचा आणि आत्म्यावरती देहाचा भास होत चाललेला आहे. आणि अज्ञान असल्यामुळे तो आम्हाला काय वाटतो तर अत्यंत सत्य वाटतो. वास्तविक पाहता हे सत्य आहे का? अजिबात सत्य नाही. आपण पाहतो की एखादी जवळची व्यक्ती गेली की खूप शोक होतो एखाद्या व्यक्तीला. तिला असं वाटतं की आता माझं कसं होईल, कशाला जिवंत राहायचं, हा देह काय करावा, आता झोपून द्यावा, मला मी राहून तरी काय करणार आहे. पण एक दिवस गेला की तो शोक कमी होतो, दुसरा दिवस गेला की अजून शोक कमी होतो, तिसरा दिवस गेला की अजून शोक कमी होतो. याचाच अर्थ असा आहे की काळाबरोबर जो कमी कमी होतो तो कसा आहे तर परिवर्तनशील आहे, तो अबाधित नाही, आणि म्हणून त्याला सत्य असं म्हणत नाहीत. म्हणून सुख दुःख तीनही काळात नसतात, म्हणून ते कसं आहे ते कायमस्वरूपी टिकत नाहीत. मग जे कायमस्वरूपी नाही त्याला आमच्या अंतःकरणाने कायमस्वरूपी का धरून ठेवावं? तेही असत्य आहे. म्हणून त्याचा विवेकाने काय करावा तर बाध करत राहावं. आणि जेव्हा त्या अंतःकरण धरून ठेवतं तीच काय आहे तर सातत्याने आमच्या चित्तातली भीती आहे. म्हणून व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती या सातत्याने कशा असतात तर बदलत्या असतात. यातून मला कधीही कायमचा सुखाचा अनुभव मिळणार नाही. आणि असं जेव्हा मला वाटतं की यातून मला सुखाचा अनुभव मिळतो तेव्हा सातत्याने त्या मिळवण्यासाठी धडपड, खटपट, लटपट सातत्याने चालू असते. त्याच्यामध्ये सातत्याने दिवस रात्र धावणं चालू असतं. आणि एकनाथ महाराज बरोबर आपल्याला हेच सांगतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ आहे. बघा, ढेकणाच्या बाजा पूर्वी बाजा असायच्या, त्या बाजेत जर ढेकून झाले आणि त्या बाजेवर जर व्यक्ती झोपली तर तिला सुखाची झोप येईल का? येणारच नाही. आता इथे ढेकणाची बाज कशाला म्हणतात एकनाथ महाराज तर ह्या ज्या विषयांमध्ये सातत्याने जीव धावतो आहे त्याला ढेकणाची बाज असं म्हटलेलं आहे. आणि तो सातत्याने तो धावत राहिला त्याच्या मागे तर त्याला कधीही सुख मिळणार नाही. समर्थही आपल्याला तेच सांगतात की हा संपूर्ण संसार कसा आहे तर प्रातिभासिक आहे. आणि प्रातिभासिक असल्यामुळे समर्थांचा विचार आहे आपल्या समोर, संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका. संसार कसा आहे बरं वाटत नाही आपल्याला ऐकायला. आम्ही इतका नेटाने करतो संसार की माझा आहे म्हणून, आणि समर्थ त्याला खुशाल म्हणतायत की काय तर नासका म्हणतायत. पण आपल्याला बरं वाटावं म्हणून संत कधी बोलत नाहीत. ते काय सांगतात तर ते वास्तव सांगतात. जे व्यावहारिक सत्तेमध्ये संसार उत्तम करावा त्याच्यामध्ये चित्तशुद्धीची व्यवस्था आहे, पण तो नासका आहे. मात्र काय करावं तर वास्तव व्यवस्थित लक्षात ठेवावं. कोरडेपणाने संसार करू नये, प्रेमाने करावा, पण वास्तव मात्र कधी विसरू नये. बघा, सुखदुःखाची वावटळ हेच काय आहे हो संसाराचं स्वरूप आहे. आता अशी वावटळ आल्यानंतर जसा पाला पाचोळा वाऱ्याबरोबर दिशाहीन फिरतो तसाच जीव या संसाराला सत्य समजल्यामुळे संसारात सुखदुःखाबरोबर कसा होऊन जातो तर दिशाहीन होऊन जातो. आणि जिथे विचारांची दिशा मिळत नाही तिथे अविवेक निर्माण होतो. आणि अविवेक म्हटलं की दुःखाशिवाय काही प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला संत सातत्याने सांगतात समर्थांची ओवी आपल्या समोर, विवेकाचे फळ ते सुख आणि अविवेकाचे फळ ते दुःख, असा समर्थांनी स्पष्ट निवाडा आपल्या समोर करून ठेवलेला आहे. म्हणून साधकांनी सातत्याने विवेक करायचा, तो सुद्धा संतांच्या संगतीमध्ये करायचा. आणि विवेक केलेला जागोजागी वापरायचा, वेळ आल्यानंतर वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे. इथं समर्थ परत आपल्याला म्हणतात, विद्या उदंड शिकला परी प्रसंग मान सुकतची गेला. खूप शिकलो पण जर उपयोगालाच आली नाही तर उपयोग काय त्याचा? आता आपण ही सगळी विद्या शिकतो आहोत ती कशासाठी शिकतो आहोत? त्या सुखदुःखांच्या लाटेतून बाहेर पडण्यासाठी शिकतो आहोत. म्हणून 3 सत्ता एवढ्या शास्त्रकारांनी आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत की रज्जूला व्यावहारिक सत्ता आहे, सर्पाला प्रातिभासिक सत्ता आहे, आणि या दोन्हीही गोष्टी भासतात त्या आतमध्ये असलेल्या चैतन्याच्या सत्तेवरती. मला या दोन्ही गोष्टी दिसतात की नाही? चैतन्याच्या सत्तेवरती कळतं,
व्यावहारिक सत्तेमध्ये दिसतं आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये उलट सुलट दिसतं. म्हणजे आता स्वप्नामध्ये इकडच्या वस्तू तिकडच्या घटना असं म्हणून सगळ्यांची काय तर सरमिसळ आहे. प्रातिभासिक सत्ता स्वप्नापुरती मर्यादित आहे, व्यावहारिक सत्ता परिवर्तनशील बदलणारी आहे म्हणून ती सत्य नाही, आणि पारमार्थिक सत्ता मात्र ती कशी आहे तर ती अखंड आहे. आणि जी अखंड पारमार्थिक सत्ता आहे ते जे चैतन्य आहे ते मी आहे, असा अखंड बोध झाला की दोन सत्तांमधली जी सुखदुःख आहेत ती मला कधीही त्रास देणार नाहीत. अशी खूप छान शास्त्रकारांनी आपल्या समोर मांडणी करून ठेवली. अजून एक काकांचं वाक्य सांगते. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की दुसऱ्याचा मृत्यू ज्या साक्षीत्व भावाने आपण पाहतो तेवढ्या साक्षीत्व भावाने माझा मृत्यू मला बघता आला पाहिजे की आपण जिंकलो. आणि या देहापासून अलिप्त होण्याची कला आपल्या सगळ्यांना सद्गुरूंच्या कृपेने माझ्या सकट प्राप्त हो, ही सद्गुरूंच्या चरणी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज इथेच वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. सीमाताई, आवाज येतोय? हो येतोय येतोय. मला साक्षी भाष्य एकदा सांगता का? थोडं कन्फ्युजन. साक्षी भाष्य का? बरोबर सांगते. साक्षी म्हणजे आत्मा आणि जीवाला हे सगळं भासमान होत चाललेलं आहे. ते आभासात्मक जे आहे. बघा आता जीवच मुळात कसा आहे तर तो भासमान आहे. मग त्याला येणारे सगळे जे अनुभव आहेत कसे आहेत तर भासमानच आहेत आणि त्याला साक्षी भाष्य असं म्हटलेलं आहे. आणि हे भासमान अनुभव जे ज्याच्या सत्तेवरती येतात म्हणजे आत्म्याच्या सत्तेवरती येतात हे पण सगळे कसे आहेत तर भासमानच आहेत. बाकी सगळं मी बोलू का? कसं आहे? हो बोला बोला. हा, विवेक म्हणजे काय आणि तो वापरायचा कसा, आणि विवेक आणि वैराग्य ह्याच्यामध्ये म्हणजे काय फरक आहे किंवा वैराग्य म्हणजे काय ते सांगितलं तरी चालेल. आता कसं आहे ना, विवेक आणि वैराग्य ही दोघांची जोडी आहे. विवेका वाचून वैराग्य समर्थ म्हणतात की हे कांड पिसा असं म्हणतात. त्यामुळे विवेक निर्माण झाला की वैराग्य निर्माण होतं. म्हणजे आता वैराग्य याचा खरं शास्त्रशुद्ध अर्थ आहे की आसक्तीरहित अवस्था आणि विवेकाचा अर्थ आहे निवड करणं. आता आपण खूप जास्त खोलात शिरू नये, साधनेच्या दृष्टिकोनातून विचार करूया की आता विवेक आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या, त्याच्यामध्ये समर्थांनी अनेक विवेक सांगितले आहेत. सार विवेक, आत्मानात्म विवेक, सत्य मिथ्या विवेक, बरोबर की नाही? आता काय आहे, देह काय आहे मिथ्या आहे आणि सत्य काय आहे आत्मा आहे. बरोबर. पण आपल्याला काय वाटतं आहे आता सध्या तर देह सत्य वाटतो ना आता. मग आता देह जर मिथ्या आहे हा विवेक करावा लागतो. मग आता देह मिथ्या आहे हा विवेक कसा करायचा तर माऊलींची ओवी मी आता सांगितली की देह पंचभूत मिळावा देही सेखी जाईल पंचत्वा, तो पंचमहाभूतांचा आहे म्हणजे तो काय तर तो जाणार आहे. आता दुसरा विचार आपण नेहमी करतो की मला देह मिळाला का मी आणला, तर तो मला मिळालेला आहे. ज्या अर्थी मिळालेला आहे त्या अर्थी देणारा आहे, ज्या अर्थी देणारा आहे त्या अर्थी नेणारा आहे. मग आता मग मिळाल्यानंतर आपण आनंदोत्सव साजरा करतो आणि जाताना मात्र होतो का तसा नाही होत, वाईट वाटतं. कारण देह म्हणजे मीच ही काय झालेली आहे तिथे तर घट्ट तादात्म्य खूप आहे. मग आता विवेकाने हे तादात्म्य कमी करण्याचा साधकांनी सातत्याने प्रयत्न करायचा आणि तादात्म्य गेलं म्हणजे देहापेक्षा मी आत्मरूप मी वेगळी आहे असा विवेक तिथे प्रगट झाला की वैराग्य निर्माण होतच ना आपोआप त्याच्याविषयी. म्हणजे दोन्ही जोडीने आता विवेक झाला कि मग जाई नका देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो असा संतांचा अभंग आहे. दुःख नाही राहणार त्याचं काहीच. म्हणजे विवेक आणि वैराग्य निर्माण व्हावं असं आहे की नुसतं वैराग्य काय देह जाणारच आहे पण का जाणार आहे त्याच्या मागे शास्त्रकारांनी शास्त्र बसवून दिलेलं ना संतांनी. आता संत जेव्हा भगवंताला म्हणतात की तू नेऊन नेऊन काय नेशील, आता तू नेऊन नेऊन काय नेशील, हा पंचमहाभूतांचा देह नेशील.
हा बरोबर. कारण हो. बरोबर आहे. कारण तू आणि मी एकच आहोत, तुला मला नेता येणारच नाहीये. बरोबर आहे. तुला मला नेता येणार, तू कसा नेशील मला? कारण आत्मरूप मी जो आहे, तू आणि मी एकच आहोत, एकच देह आहोत. नाही. मग आता जेव्हा संत इतके देहापासून अलिप्त होतात, तेव्हा तिथे वैराग्यच निर्माण झालेलं आहे ना विवेकाने. हो हो बरोबर आहे. कारण देह म्हणजे मी नाही. मी नाही. बरोबर. हम्म. माझा अजून एकच प्रश्न आहे. हा आता हे तुमचं जे चिंतन आहे ते आता हा जीव ऐकतोय नाही का? जीव हो ऐकतोय चिंतन तुमचं, पण त्याच्याच बरोबर तो आत्मा पण ऐकतोय का? आत्मा ऐकतच असणार, कारण तो नाही पण नाही आहे, आपल्यामध्ये आहे ना तो सुद्धा. म्हणजे आपणच आहे. आहोत, ते आपणच आहोत, आत्माच आहोत आपण. तर हा आता तुमचं चिंतन जसं आपण म्हणतो की हे शरीर जड आहे, हा, हम्म. त्याच्यामुळे जीव ऐकतो आहे, तर जीवाबरोबर हा आत्मा पण ऐकतच असणार, म्हणजे ऐकतच असणार ना 100%, असं मला वाटतं. तुम्ही सांगा काय? नाही 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 नाही, आत्मा ऐकत नाही, आत्मा पाहत नाही, आत्मा काहीच करत नाही. तो निर्विकार आहे. फक्त तो आनंद रूप आहे बस. आनंद रूप आहे. पण मग हम्म. आपली जी पुढे पारमार्थिक प्रगती वगैरे होणार आहे, तर हा ती म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे आत्म्याच्या थ्रूच, म्हणजे तोच नाही नाही, आता नाही नाही, एक सांगते, तुमच्या लक्षात आलं माझ्या. हा आता हा जीव कोण आहे? तो मूळचाच आत्मरूप आहे की आत, नाही? हो हो मग तो आता त्याच्यापासून वेगळा झालाय. मग जीवाने साधना करून, म्हणजे आता आपण जो पारमार्थिक प्रवास करतो आहे, हो असा करत करत जेव्हा जीव एक उंची गाठेल असं आपण म्हणूया, म्हणजे हो साधनेने, साधकाने जरा शांती येत जाईल म्हणा या विवेकाने, विचाराने, हो हो तेव्हा आपोआपच तो त्या आत्मस्वरूपाच्या मध्ये जवळ जात जाईल. जवळ जाणार आहे. हा म्हणजे त्याला एक आनंदाची प्राप्ती, आपण जे म्हणतो की आनंद, आता आपण म्हणतो की नाही की नामानुसंधानात राहिलो की आनंद वाटतो, हो, आनंद आनंद होतो. मिळतो. असं हो काय होतं? तर माझं मूळचं स्वरूपच ते आनंद असल्यामुळे आपण त्या आत्मस्वरूपाच्या जवळ जातो त्यावेळेस, पण परत जीवदशेमध्ये आलो की परत चिडचिड होऊन जाते. हो मग बरोबर आता आहे. दुसरं काहीच करायचं नाहीये, फक्त काय करायचं तर साधनेने हे सगळे विकार काढण्याचा साधकांनी सातत्याने प्रयत्न करायचा आहे. बर. आणि ते बाकी मग हा 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 सांगा ना. नाही नाही, ते जीवाने फक्त हाच प्रयत्न करायचा आहे अज्ञान घालवण्याचा, की मग ते स्वरूप तिथे आहे, ते मला काही असं आणायचंच नाहीये. त्या आनंद रूपाचा तिथेच आहे, माझ्या आतमध्येच आहे. तिथेच ते आहे. दुसऱ्याचे आनंद रूप आहे. अच्छा, हा आत्म्याच्याच रूपात आहे. हो पण मग हे सद्गुरू, जेव्हा सद्गुरू म्हणजे आपल्याला जेव्हा मिळू शकतील हा आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील, तेव्हाच मी मागे तप म्हणजे काय पण विचारलं होतं, तर तुम्ही म्हणाला हो. होतात की ते सद्गुरू सांगतील आणि तप खूप कठीण असतं, असं तुम्ही म्हणाला होतात. नाही नाही, तर असं नाही. नामाबरोबर तप तप पण करायचं म्हणजे काय करायचं, नक्की काय काय करायचं? करायचं नामाबरोबर काय? तपही करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आता तप जपा बरोबर. तापव हा आवाज नाही येते. हा हा येतो येतोय. जपा बरोबर तप पण करायचं म्हणजे काय करायचं असं म्हंटल मी. हा जपा बरोबर. माझा आवाज येतोय का? हा आवाज येतोय का हो तुम्हाला? येतोय हो येतोय. येतोय येतोय हा येतोय. आता जप तर करायचाच आहे. तप याचा अर्थ की तापवणे स्वतःला, म्हणजे आता शमदमांचा जो आपण विचार केला आहे की ज्या मला गोष्टी साधनेला ज्या प्रतिकूल आहेत, आता उपद्व्याप हे जे आहेत, बडबड करणं, हे मनाविरुद्ध आपण ज्या सहज जे आपले स्वभाव झालेले आहेत, ते संत आणि सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे आपली साधना तशी बसवून घेणं. अच्छा. आता आपण ह्याचा विचार केला की नाही, आहार विहार उच्चार आचार, हो म्हणजे सहज प्रवृत्ती आपल्या कशा रजोगुणी आहेत, त्या रजोगुणाकडनं सत्वगुणाकडे न्यायचं असेल तर खूप गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात आपल्याला. हो हो बरोबर. मग त्या प्रयत्नपूर्वक ज्या करतो आपण त्याला तप म्हटलेलं आहे. अच्छा, त्यालाच तप म्हटलेलं आहे. हा तप बस म्हणजे बस. वेगळं काही नाहीये. नाही नाही, उपद्व्याप थांबवणे जीवनातले, दैनंदिन जीवनातले, जसे आपण नेहमी जो विचार करतो आहोत
प्रवचनांमध्ये सातत्याने हा असा तो कसा ती तशी हेही उपद्व्याप थांबवायचंय. मना आपण ज्या सहज आनंद म्हणजे चुकीच्या ज्या गोष्टी आपल्या मनाला झालेल्या आहेत सहज रीतीने त्या सुद्धा त्यांना काय करायचं तर वळण लावणं याला तप म्हटलेलं आहे. अच्छा अच्छा. मला बऱ्याच दिवसापासून होता प्रश्न पडलेला तप म्हणजे काय म्हणून. तप म्हटलं की आता लक्षात येतं की कोणीतरी उभा राहिलाय तप करतोय 12 हा वर्ष असं काहीतरी कठीण काहीतरी आहे असं. साधकाला दैनंदिन जीवनामध्ये हेच तप आहे. म्हणजे एखादी गोष्ट बोलावीशी वाटली की जी काही उपद्व्यापी आहे ती नाही बोलायची. मनाला समजून सांगायचं आता मला साधक म्हणून ही गोष्ट बोलायची नाही त्याचा विचार करायचा नाहीये. भूतकाळातल्या त्यांना आठवतात की नाही पण आठवतात. साधकांना त्या आठवायच्या नाहीयेत. मग त्या मनाला आवरावं लागतंय ना तिकडे इथे मनाला त्रास होतो नाही तर आपल्याच. त्यालाच तप म्हटलंय. मग हे तप करायचंय. जर परमार्थाचा प्रवास जर मला पुढे करायचा असेल तर हे मनाला असं तापवावं लागतं. हा बरोबर. जय श्रीराम. थँक्यू. समजलं छान. हा थँक्यू. हॅलो. हॅलो. हा नमस्कार सीमाताई. मला या चिंतनाबद्दल असं काही शंका नाहीये पण एक मनात सतत येतं की ईश्वरानं मनुष्य योनीमध्ये जन्माला घालून मनुष्य देहामध्ये आपण आलो की परमार्थाला पोचतो असं जर सांगितलेलं आहे तर माणसामध्ये त्रिगुणांचा ताप वाढणं किंवा तामस किंवा हे सगळे गुण वाढून वासना निर्माण होणं पुन्हा जन्म येणं हे नेमकं कधीपासून सुरू झालं का ही ईश्वराची कृती आपण चुकवली का तोच चुकला असं कधी कधी वाटतं. असं नाही आहे ते कोणालाच माहिती नाहीये की आपण जन्म आपले मागे झाले ते बरोबर ना. हो हो. आता त्याची जीवसृष्टी तो निर्माण करतो जसं मगाशी म्हटलं मी की असलेल्याच बीजामधून नवीन जीव निर्माण करतो तो त्या वासना झालेल्या असतात. मग आता त्या आधीच्या जन्मामध्ये मृत्यू समयी जी त्या जीवाची इच्छा असते किंवा त्यांनी जो प्रवास केलेला असतो मागच्या जन्मात त्या प्रवासाप्रमाणे किंवा त्या इच्छेप्रमाणे त्याला दुसऱ्या जन्मामध्ये नवीन घर तसं मिळतं ना सगळं आई वडील परिसर सगळं तसं मिळतं त्याला त्या जीवाला. आता कधीपासून तो प्रवास सुरू झाला हे मला माहिती नाहीये पण आज मात्र मी संत संगतीत आल्यानंतर त्या प्रवासातनं बाहेर पडण्याची व्यवस्था मात्र सगळ्या संतांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे त्याचा कुठेही काही उल्लेख नाही असा नाही. आणि ते तुम्ही शोधायला लागलात तर ते सापडणार पण नाही. उगाच शक्यच नाहीये. वेळ पण वेळात जाईल आपला. मग जो आपला हातात जो वेळ आहे तो खूप कमी आहे. जसं काळ काम वेगाचं गणित असतं माझ्या हातामध्ये मला माहिती नाही. काम तर भरपूर आहे आणि वेग तर फारच कमी आहे. हो खरंय खरंय. मग त्यामुळे मागचं उकरून काढण्यापेक्षा आता आपल्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर गोष्टी केल्या तर चांगलं आहे ना. म्हणजे क्रियमाण स्वातंत्र्य म्हणतात भगवंतांनी दिलेलं आहे. बरोबर. स्वातंत्र्य वापरायचं आणि प्रवास करायचा. खरंय शरणागती हेच खरंय. शरणागती. आणि आपण आता ह्याच्यामध्ये आलेलो आहोत परमार्थामध्ये आवड लागलेली आहे हेच खूप आहे. ते वाढवणे काम आहे. हो ते प्रारब्ध आपलं कुठेतरी आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्की. ते वाढवणं आपलं काम आहे. म्हणून नेहमी काका सांगतात काळ काम वेगाचं गणित करा. खूप मागे पुराणात जाऊ नका. खूप मागे आपला प्रवास शोधण्याचा प्रयत्न करू नका. ही सृष्टी कधी निर्माण झाली आणि कधी आता हे सांगितलं ते सुद्धा शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत. ईश्वराला इच्छा निर्माण झाली म्हणून त्याची लीला आहे. पण काहीतरी तिथं थोडा भाग माहिती पाहिजे ना आपल्याला. हो बरोबर आहे. मूळ बेसिक पाहिजे. बरोबर. माझा रोल काय त्याच्यामध्ये तर ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे तर निर्माण करताना शरणागत राहणं हा माझा रोल त्याच्यामधला आहे. बस बरोबर. खूप छान. थँक्यू. श्रीराम. आणखी 2 मिनिटं आहेत. कुणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारू शकता. यानंतर काही काळापर्यंत आपला व्हॉट्सअप समूह सगळ्यांसाठी खुला असेल. नंतरही काही कोणाला प्रश्न पडले तर ते अवश्य विचारा. स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सीमाताई त्याला उत्तर देतील. एक प्रश्न घेऊ शकतो अजून आपण. मला जय श्रीराम. मला हे पुस्तक पाहिजे होतं परमार्थ विज्ञान तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. तुम्ही राहायला कुठे आहात. सदाशिव पेठेत पुणे सदाशिव पेठ. बरं ठीक आहे. तुम्ही फोनवरून संपर्क साधा. तुम्हाला पुस्तक मिळवून देण्याची व्यवस्था करूया. कोणाला फोन करू मी.
मला करा, मला गणेश कुलकर्णी. गणेश, तुमचा नंबर ग्रुपवर आहे का? आहे. ना, चालेल, ओके, करेन मी तुम्हाला. हो. थँक्यू. थँक्यू. प्राजक्ता ताई. हो गणेश दादा, घेऊ हा, श्लोक? हो, घे. ओके. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.